So, good evening everyone. Yeah, a bit louder please. Good evening everyone. Okay. So, जेवण वगैरे झालं सगळ्यांचं? सगळे सेटल्ड आहेत? ओके. सो काय सकाळपासून लेक्चर्स वगैरे होऊन मग तुम्ही दुपारी इथे बसलेत असं आहे का? येस येस. एक्झाम सुरू आहेत? अच्छा, ठीक आहे. किती जण ऍक्च्युली कॉम्पिटेटिव्ह सर्व्हिस एक्झाम सेंटरचे पार्ट आहेत इथे? कॅन यू जस्ट रेज हँड्स? आय जस्ट वॉन्ट टू नो. अच्छा, क्वाईट अ फ्यू ना. तुम्ही ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे UPSC MPSC काय आहे आणि प्रिपरेशन सुरू आहे तुमची. आणि बाकी जणांची तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन, तुमचं करिअर काय ते काय झालं ना. इथे मराठीत बोलल्यानंतर सगळ्यांना आवडणार आहे, सांगणार आहे. असं झालं की मी काल परवा इकडे औरंगाबादला आले. माझ्या आजी आजोबा राहतात आणि इथे माझ्या मैत्रिणीकडे थांबले कारण माझा 4 महिन्याचा मुलगा आहे. आता इथे लेक्चर द्यायला आले. तिला कळल्यानंतर तिला वाटलं आता हिला खूप काहीतरी येतं. तिचा 9वीतला एक मुलगा आहे. तिने सांगितलं आता ह्याला घेऊन तू वर जा आणि ह्याला एकदम असं गाईड कर, हा अभ्यासच करत नाही. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही दोघं वर गेलो. तो असा विचार, वरद त्याचं नाव. तो वरदला म्हणलं वरद आपण इथं बसलो. वर गेलो आम्ही तिच्या रूममध्ये. तिला म्हणलं आपण इथं बसलो खरं वरद, पण मला काहीच बोलायचं नाही, तुला काही ऐकायचं आहे का? तो म्हणलं मला पण खरं तर काहीच बोला मम्मी ना. म्हटलं तेच काय, तू माझ्यासाठी गरम पाणी लाव. मग बसलो बसलो बसलो. म्हणलं तू का होणार आहे वरद? तर तो म्हणला मला काही पण चालणार आहे खरं तर, इंजिनियर झालो तरी चालणार आहे. म्हणलं मग 11वी 12वी कशात करणार आहे? तो म्हणला बायो पण घेऊ शकतो मी, डॉक्टर पण होऊ शकतो. म्हटलं तू तर काही पण होऊ शकतो मला माहिती आहे, पण मग काय म्हणजे तुला आवडतंय का? तो बोलला मला ना स्टोरीज लिहायला आवडतं. म्हणलं मग माझे ना बॉलिवूडमध्ये खूप कॉन्टॅक्ट्स आहेत. तू एक काम करतो, एक छानशी स्टोरी लिहू शकतो आणि मला पाठव तू. मग मी बघते तुला फिनान्सर मिळतो का. 2-3 करोड जर टाकले फिल्म होत असेल ना तर तू स्क्रीन प्ले रायटर बनू शकतो, किंवा मग तू नॉव्हलिस्ट बनला ना तर तुला फक्त रॉयल्टी मिळते. तो म्हणला एक स्क्रीन प्ले लिहिला तर किती रुपये मिळतील मला? म्हणलं 6 लाख वगैरे मिळतात. अरे तर बघू ना आपण, तुझे पहिले सिलेक्ट तरी होते तर तू लिहू. तो म्हणला मी ताई उद्याच लिहून आता तुला पाठवून देणार आहे. म्हणलं ठीक आहे. मग तो म्हणला पण ते एक सिलेक्ट व्हायला किती वर्ष जातील स्टोरी माझी? म्हणलं 3-4 वर्ष जातील ना. आपण फायनान्सर शोधेपर्यंत सगळीकडे आपण टाकणार ना त्या स्टोरीला. तो म्हणला मग 4 वर्षामध्ये 6 लाखच? म्हणलं नाही मग तू खूप स्टोरीज लिहायच्या ना. तो म्हणला नाही असं काहीतरी सांग ना की 100% मला कळेल, 100% ज्याच्यात सक्सेस आहे असं सांग ना आणि खूप पैसे मिळतील, कारण हे असं नाही जमणार मला. म्हणलं अरे 100%. लता मंगेशकरला जर त्यांनी प्रश्न विचारला असता, मी सांगितलं असतं की तुम्ही क्रिकेट खेळलात ना तर 100% यश आहे, तर त्यांना मिळालं असतं का? किंवा सचिन तेंडुलकरला सांगितलं असतं की तू क्रिकेट नको खेळायला जाऊ, खेळायला गेला असं याद राख, तू गाणं म्हण ना तर अभ्यास कर, तर झालं असतं तू इंजिनियर म्हणून चांगला झाला असता का? सचिन तेंडुलकरला क्रिकेटच खेळायचं. किंवा रॉजर फेडररला जर सांगितलं असतं की अजिबात टेनिसच्या बॅटला हात नाही लावायची, गपचूप जायचं आणि कॉम्पिटेटिव्ह सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करायचा आणि तू काहीतरी IAS IPS त्यांचं जे काय इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये तिथेच जाऊन करिअर कर आणि फायनान्शियल फ्रॉड्सच पकड, झाला असता का तो का सक्सेसफुल झाला? मग बरंच जरा विचार करायला लागला. म्हटलं मग ताई माझ्यातलं हिडन टॅलेंट काय मला माहिती नाही. मला इतका आनंद झाला की हिडन टॅलेंट हा शब्द त्यांनीच उच्चार, मी काहीच बोलले नव्हते. म्हटलं मला नाही माहिती यार तुझ्यामध्ये काय आहे, मग तुलाच माहिती नाही. तो बोलला तुला काहीतरी तुला काय वाटतं माझ्यामध्ये काय? म्हटलं वरद आता तुला माहिती आहे की तुझ्यामध्ये काय हिडन टॅलेंट आहे आणि ते तुलाच कळलं पाहिजे, कारण तुलाच तू माहिती आहे ना, मी तर तुला आज बघतेय. तर मग म्हणला मग मला ना हे सांग की ते कळतं कशामुळे? म्हटलं तुला काय वाटतं कशामुळे? म्हणजे मला सगळेच आता मी म्हणलं प्रियंका चोप्रा आहे, तिला वयाच्या 12व्या वर्षी कळलं. झारखंडवरनं ती मुंबईला आली आणि तिने मॉडेलिंगचं करिअर सुरू केलं. कंगना रनावतला पण वयाच्या 9व्या वर्षी कळलं की मला ऍक्ट्रेस व्हायचं. तसं तुला आता तू 16 वर्षाचा झाला तुला कळत नाही. तर मग म्हणला एवढ्या लवकर कळतं का लोकांना? म्हणलं असं काही नाही, बोमन इराणी माहितीये का? तर म्हणलं हो. म्हणलं त्याला तर 40-45व्या वर्षी कळलं होतं की मला ऍक्टर व्हायचं. तू कधी बोमन इराणीला असं एकदम तरुण वयामध्ये बघितलंय का पिक्चरमध्ये? म्हणलं हो ना, नाही बघितलंय. मग ते मुन्नाभाई MBP असं. म्हणलं हो. तर म्हणे बाप रे, मग ते काय करत होते त्याच्या आधी? म्हणलं फरसाण विकत होते ना ते दादरला, तुला नाही माहिती? तो इतका शॉक झाला, बोमन इराणी फरसाण विकत होते. म्हणलं हो, त्यांचं शॉक होतं वडिलांचं, तिथे फरसाण विकत होते. मग त्यांना वाटलं की नाही त्यांच्यातलं हिडन टॅलेंट ऍक्टिंग आहे. मग ते गेले आणि मग आता ते पॉप्युलर आणि मग ते तुला मला माहिती झालं ना. तर ते फरसाण विकूनच असंच म्हणजे
खूप लोक त्यांना कळतच नाही ना काय करायचं, तसंच झालं असतं त्यांचं. मग म्हणलं बाप रे, म्हणजे मला आता बघायला लागेल की किती किती क्षेत्र आहेत माझ्या समोर, आणि त्यातलं मी ते केलेलं पण आहे की नाही माहिती नाही, कारण मला कळतच नाही, कारण आजपर्यंत असं काहीच नाही झालंय जे मी एक्सपिरियन्स केलं आणि मला वाटतं मी त्याच्यात बेस्ट आहे. म्हणलं ठीक आहे, मग आता गुगलवर सर्च कर, तुझ्याकडे तर आहे वायफाय. मी एवढं म्हणून पाहिजे. त्यानंतर इतका विचारात पडला आणि मला इतकं बरं वाटलं. त्याच्या आईचं काम तर मी केलेलं, बरोबर आहे ना, झालं होतं मला जे करायचं होतं. मी त्याला लेक्चर देत बसले असे ना, बरं तू असं कर, तू एक काम कर, तू गुगलवर जा आणि किती किती करिअर्स आहे ते सगळं एकदा नीट हे कर. त्यांनी काहीच केलं नसतं, मला माहिती होतं. आणि तो मला म्हणलाच होता, मला काय ऐकायचं नाही, मी इतकं छान टाइम टेबल बनवलं म्हटलं 10वीचं, तिला माहिती नाहीये म्हणून तिने मला तुमच्यासमोर बसवलं. म्हटलं हो यार, मलाही काय बोलायचं नाही. असंच आम्ही सुरुवात केली. आणि मग काय नाही, काय माहिती वरच झोपला की नाही काल, पण त्याला एवढं तर कळलं की हिडन टॅलेंट आता त्याला शोधायचं. सो आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे हिडन टॅलेंट काय, आणि आपल्यापैकी किती लोकांना याच्यावर विश्वास आहे की प्रत्येकाला एक युनिक अशी गोष्ट देवाने देऊन पाठवलं. हातवर का कोणालाच वाटत नाही? प्रत्येकाकडे एक अशी गोष्ट आहे. खूप लोकांना सूर्य व्हायचा प्रयत्न करत असतात, पण हे माहितीच नाहीये आपल्याला की आपणच सूर्य आहोत. फक्त आपलं कशामध्ये आहे सगळं ते टॅलेंट, हिडन टॅलेंटच आपल्याला शोधायचं हेच माहिती नाहीये. असं खूप लोकांचं झालंय ना. आणि आतापर्यंत बरं तर 9वी मध्ये आपण सगळे ग्रॅज्युएशनला पोहोचलो तरी पण आपण शोधतोच आहे ना की असं काय ज्याच्यामुळे आपल्याला एकदम लाईफमध्ये सगळी लाईफ अशी इंटरेस्टिंग वाटेल. शेवटी हिडन टॅलेंट काय असतं? बोर नाही होत ती गोष्ट करताना, कधीच बोर नाही होत. ती गोष्ट तुम्ही 24 तास केली तरी तुम्हाला बोर नाही होणार. अशी एक गोष्ट जगामध्ये आहे जी गोष्ट तुमच्यापैकी, आणि ती गोष्ट प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे. प्रत्येकाला हिच्यासाठी ती रांगोळी काढणं असेल, त्याच्यासाठी चित्रकला असेल, आणि असं रुटीनच असेल असं नाही आहे, काहीही असू शकतं ते. त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट तुमच्या हाताखालनं आणि नजरेखालनं आणि इन्फॉर्मेशन बेसमधनं जायला पाहिजे, तर तुम्हाला कळेल ना की याच्यातली ही गोष्ट मला खूप जास्त एक्साइटेड वाटते, मला एक्साइट करते, मग मला एकदा करून बघायची. करेक्ट? सो द पॉइंट आय वॉन्टेड टू मेक इज दॅट वी नीड टू नो what we really have in ourselves, आणि त्याच्यावर वर्क करायला पाहिजे. आय एम नॉट हिअर टू टेल यू अबाउट UPSC MPSC, कारण ते खूप लोक येऊन तुम्हाला ॲक्च्युली शिकवून जातील. पण आपण स्वतःला किती ओळखतो हे खूप महत्त्वाचं आहे. वाटतंय का सगळ्यांना असं? आणि थोडंसं स्वतःला ओळखायची जास्त गरज आहे असं वाटतंय का? मला स्वतःला असं वाटत होतं 12वी मध्ये असं, आणि मला वाटत होतं की मी स्वतःला ओळखत नाही म्हणून मी एक फाउंडेशन कोर्स केला होता 1 वर्षाचा. पुण्यामध्ये एक अकॅडमीमध्ये फाउंडेशन कोर्स नावाचा एक प्रकार होता. तिथे जाऊन मग मी सगळं असं करत बसायचे आणि ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे घेऊन देन आय यूज टू. मला असं वाटायचं मला सगळ्यामध्येच इंटरेस्ट आहे. पण मग नंतर मला वाटलं ठीक आहे, सगळ्याच गोष्टी आपण करूया एकानंतर एक लाईफमध्ये, पण तुमच्या प्रत्येकासाठी ती एक गोष्ट आहे. एक गोष्ट प्रत्येकामध्ये जी तुम्ही परस्यू केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच पैसाही कमी पडणार नाही, कारण मग तुम्ही पैशाच्या मागे नसाल, मग तुम्ही कंटिन्युअसली ती गोष्ट करत राहा. सचिन तेंडुलकर याच्यासाठी नाही खेळत की त्याला आता काहीतरी खूप मोठा अवॉर्ड पाहिजे किंवा त्याला आता सेंचुरी मारायची आहे, त्याला काहीतरी रेकॉर्ड क्रॉस करायचा, त्याच्यासाठी नाही खेळत. त्याला खेळायला आवडतं म्हणून तो खेळतो आणि तो रोजच प्रॅक्टिस. तुम्हाला जर सांगितलं तुमच्यातल्या सगळ्या मुलांना क्रिकेट आवडत असेल, पण तुम्हाला सांगितलं रोज सकाळी 6ला जा आणि रात्र झाल्याशिवाय येऊ नको, कराल तुम्ही? नाही, कारण तितकं नाही आवडत जितकं त्याला आवडतं आणि जितकी तो प्रॅक्टिस करतो. ते फील्ड तुमच्यासाठी कोणतं आहे तो तुम्ही विचार करा. जे तुम्ही करताना तुम्ही कधीच बोर नाही होऊ शकत आणि तो तुम्हाला जामच आवडतो. दॅट इज समथिंग विच विल टेक यू टू प्लेसेस, बिलीव मी, कारण दुसरं काहीच नाही आहे. मी आता कॉम्पिटेटिव्ह सर्व्हिसेसबद्दल आता पुढे बोलणारच आहे, पण मी बोलते म्हणून प्रत्येकाने IAS IPS व्हायला पाहिजे असं नाही. पुढे तरी पण आपण जाऊया. मला सांगा, जर समजा IAS हे आपलं करिअर आहे असं आपल्याला आता कळलं, हिडन टॅलेंट तो शोधायचं आहे, करिअर तर तसं आपल्याला निवडायचं जे आपल्याला आवडतं आणि कळतं. जर मला आता कळलं की आता मला तर IASच व्हायचं आहे, मला खूपच आवडतं. तुमच्यापैकी आता कॉम्पिटेटिव्ह सर्व्हिसेस एक्झाम सेंटरमध्ये असलेल्यांनी ते चूज केलंय ऑलरेडी. तर किती लोकांना वाटतंय की मी IAS IPS IRS होऊ शकतो अभ्यास केला तर? माझा प्रश्न नीट आहे का? म्हणजे आता मी करिअर निवडलंय, IAS ऑफिसर सगळ्यांनी बघितलाय, कलेक्टर वगैरे सगळ्यांना माहिती आहे, औरंगाबादचे कलेक्टर बघून झालेत, एकदा तरी टीव्हीवर वगैरे बघितलंय.
कशा असतात माहितीये ब्युरोक्रॅट दिसणारे? हा, एकदा दोनदा तरी बघितलं ना त्यांना. ओके, किती लोकांना वाटतंय इथे उपस्थित असलेल्या किती लोकांना वाटतंय? हात वर करायचं फक्त की मी आता ठरवलं ना 2-4 वर्षामध्ये IAS होऊ शकतो. असे किती लोक? 1, 2, 3, 4, मला वाटतं 10 लोक आहेत. आणि बाकीच्यांना काय वाटतंय? नाही होऊ शकत. काय ना, आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे हे आपल्यालाच माहिती नसतं. आपण इतके लिमिटलेस पोटेन्शियल, आपण लिमिटलेस आहोत हे आपल्याला माहिती आहे का? लहानपणी ना मला माहिती नव्हतं माझ्यामध्ये काय, पण माझ्या लहानपणीचा एक्सपिरियन्स सांगते. मला लहानपणी सारखं सारखं सांगितलं गेलं की तुला कलेक्टरच व्हायचं, तुला IASच व्हायचं. माझ्या वडिलांनी सारखंच ते सांगितलं आणि 4थी पासून कुणी समोर आलं काय बळा तुला काय व्हायचं, मी म्हणायचे मला IAS व्हायचं. काय असतं IAS मला माहितीच नव्हतं. हळूहळू 12वी मध्ये आल्यानंतर मला कळायला लागलं ओ हे IAS असतं. मग मला आवडते की नाही ते पण मी बघितलं नाही. म्हटलं जाऊ दे, होऊन जाऊ जसं काय. IRS झाले मी, IAS तर झाले नाही पण देऊन टाकली. एकदा IRS झाले, 2दा IPS झाले. IPS जॉईन नाही केलं मी कारण मला करायचं नव्हतं. मला सिंगिंग वगैरे बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या आयुष्यामध्ये. तो माझा खरा कल होता, पण त्यांची इच्छा होती ती मी पूर्ण केली. मला तेव्हा मी लिमिटलेस आहे हे सांगणारे होते माझे वडील की तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. होतं का खरं पोटेन्शियल? मला तर 6 अटेम्प्ट लागले, 4 अटेम्प्ट IRS IT ला लागले. आय रिअली कॅनॉट क्लेम की पहिल्या अटेम्प्ट मध्ये इतका अभ्यास, एवढं 4थी पासून माहिती असून जर मला 3-3 वेळा फेल्युअर आलं. आय रिअली डोंट नो की ओके आता तर मी झालेली आहे. 3 वेळा फेल्युअर आलं, 3 वेळा सक्सेस मिळालं मला. एकदा IRS IT झाले, 2दा IPS झाले, आता झाले. पण तेव्हा जेव्हा मला फेल्युअर येत होतं तेव्हा मला विचारलं असतं कोणी की तुझ्यामध्ये IAS तू होऊ शकते का? मी म्हणलं असं मला नाही माहिती, कारण आय वॉज रिअली डाऊटफुल की माझं आता होणार आहे की नाही. या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सक्सेस रेशो 0.1% आहे. सगळ्यांना माहिती आहे का? 10 लाख लोक प्रिलिम द्यायला फॉर्म भरतात, 5 लाख लोक प्रिलिम देतात, त्यातले 10,000 लोक मेन्सला येतात. 10,000 मधले 2,000 इंटरव्ह्यूला दिल्लीला जायला लागतं. ते म्हणतात आता उभे राहा आमच्या समोर, जशा तसं बघू तुम्ही कसे आहे. तुमचे व्हाईस चान्सलर सर आता भेटले, ते इंटरव्ह्यू बोर्डला बसलेले असतात असं ते सांगतात. आता मला त्यांनी सांगितलं. सो तिथे बसलेले सगळेजण इतके एक्स्ट्रॉर्डिनरी असतात की ते तुम्हाला 40 मिनिटांमध्ये काय ना तुम्ही ते सगळं त्यांना कळतं. किती खरे किती खोटे, किती मॉरल आणि इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी आहे, सगळं कळतं त्यांना. आणि त्याच्यावर तुम्हाला असेस करतात आणि ठरवतात की हा पर्टिक्युलर मुलगा ब्युरोक्रॅट होण्यासाठी इम्पॉर्टंट आहे की नाही व्यवस्थित. ठीक आहे. सो इतका कमी सक्सेस रेशो असताना हे करिअर निवडायचं की नाही, त्याच्यासाठी हे माहिती असायला पाहिजे पहिले की आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे की नाही. लहानपणापासून खूप जणांना सांगितलं जातं की यार तू करू नाही शकत. हा, असं खूप खूप जणांचं असं की नाही की तुला काय वेळ लागलंय का, म्हणजे तू होणार का IAS कलेक्टर व्हायला, तू काय कलेक्टर समजतो का स्वतःला? ऐकलेत की नाही अशा? ऐकले की नाही? घरी ऐकतो ना आपण असं, लय शाणा लागून गेलं का असं. आम्ही तर खूप ऐकलेलं आहे असं लहानपणी. मला माझे रिलेटिव्ह सांगायचे, पण माझ्या वडिलांनी नेहमी सांगितले की नाही तू होऊ शकते, तू अभ्यास कर. पण सगळेजण बाकी म्हणे, जालन्याचे आमचे सगळे लोक इथे 1 तासावरच आहे, मी जात नाही तिथे जास्त, कारण ते आता पण मला असंच म्हणतील असं मला वाटतं. ते मला लहानपणी नेहमी तिथे गेल्यानंतर म्हणायचे जरा हिला स्वयंपाक करायला शिकवा, असं माझ्या बाबांना सांगायचे. ते आता खूप महागात पडणार आहे, नाक कापणार आहे. बाळू म्हणायचे माझ्या बाबांना, बाळा नाक कापणार आहे तुझी पोरगी उद्या असं. आणि मग मला काहीच नाही स्वयंपाक, कांदा कापताना पण डोळ्यातनं पाणी, स्वयंपाक माहितीच नसतं. तिकडे गेल्यावरच करायला लागायचं मला काही ना काहीतरी काम. सो अशा ह्याच्यामध्ये सगळ्यांना वाटत होतं माझ्या आजूबाजूच्यांना की हिच्यात तर काही नाही, काय माहिती काय चाललंय, ते आपलं बापालाच वाटतं काहीतरी करायचं. असं माझं बॅकग्राऊंड होतं. लहानपणी ना आपल्यावर जे संस्कार होतात फार महत्वाचे असतात. माझ्या बाबांनी ते स्वप्न बघितलं म्हणून मी आज इथे तुमच्यासमोर उभी. तुम्हाला ते माहिती की नाही माहिती नाही. एक हत्तीची गोष्ट सांगते तुम्हाला. लहान होता तो, त्याला ना माहुताने आणलं आणि त्याला ना बांधून ठेवलं एका छोट्याशा दोरखंडाने. माहिती नाही सगळ्यांना गोष्ट? माहिती आहे? ओके, सांगते तरी एका मिनिटात सांगते. त्याला छोट्याशा दोरखंडाने मारलं. त्याला हत्तीला इतका राग आला, त्याला निघायचं होतं तिकडनं. तो ना माहूत झोपायला गेला रात्रीचा की इतका प्रयत्न करायचा त्या दोरखंडातनं सुटायचा, पण त्याला काही निघताच यायचं नाही हत्तीला. त्यांनी 10 दिवस प्रयत्न केला, 15 दिवस प्रयत्न, 1 महिना 2 महिने. मग नंतर हत्तीला कळलं की हा आपल्या बस की बात नाही आहे.
मग त्यांनी ते प्रयत्न करणं सोडून दिलं. मग काय झालं, माहूत झोपायला जायचा, रात्रीचा हत्ती पण झोपून जायचा. मग हत्ती हळूहळू मोठा झाला, 5-10 वर्ष झाली. माहूतनं त्याला पूर्ण गावातनं फेरी मारून पैसे वगैरे हत्तीला मिळायचे, आणायचे आणि रात्री परत लावून ठेवायचा, हत्ती झोपून जायचा. एकदा माहुताचा मित्र आला. मग तो म्हणला की एवढा मोठा हत्ती कसा काय बांधून ठेवतो, हा रात्री निघून नाही का जात, आणि एवढ्याशा दोरखंडाने कसा काय बांधून ठेवतो. तर माहूत त्याला म्हणला की हा जो हत्ती आहे ना, ह्याला मी खूप लहान असताना 10 वर्षापूर्वी आणलं, आणि लहानपणी यांनी तो दोरखंड तोडायचा प्रयत्न केला आणि त्याला ते तोडता नाही आलं. तेव्हापासून त्याला आत्ता पण असं वाटतंय की मी तोडू नाही शकत, त्यामुळे आता तो प्रयत्नच करत नाही, त्याच्यामुळे तेवढासा त्याला पुरतो. कळली का गोष्ट सगळ्यांना? कळली ना? म्हणजे काय झालं हत्तीचं? कोण कोण इथं हत्ती आहे? तो हत्ती कोण आहे? 10 वर्षांनी मोठा झालेला इथं कोण कोण बसलेल्यांमध्ये तो हत्ती आहे की ज्याला छोट्याशा दोरखंडाने कुठेतरी खूप वेगवेगळ्या प्रकारचे दोरखंड त्यांनी बांधून ठेवले, आणि तुम्हाला माहिती पण नाहीये कोणकोणत्या ह्याच्याने तुम्ही बांधले गेलात. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमच्यामध्ये ते पोटेन्शियलच नाहीये. खूप जण असू शकते. विचार करायची गोष्ट आहे. कारण आपल्या लहानपणीच अशा सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि आपल्याला सांगितलं जातं की नाही करू शकत. जितक्या ह्या बिलीफ्स असतात, हे खरं नसतं. हे जे सांगितलेलं असतं त्या सगळ्या बिलीफ्स असतात, रियालिटी नसते. रियालिटी काय हे प्रत्येकाने आपण बघायचं असतं. 2 मित्र होते, शोलेतले जयवीरू तसे. दोघांना इतकं खेळायला आवडायचं एकमेकांबरोबर. एकदम सकाळपासून रात्रीपर्यंत एकमेकांबरोबर असायचे. आणि मग त्यांनी ठरवलं दोघांनी की आपण ना गावामध्ये आता नाही राहायचं, आपण थोडंसं गावाच्या बाहेर जायचं आणि खेळायचं. मग ते दोघं पण निघाले आणि गावाच्या बाहेर एकदम मस्त स्वच्छंदी जात होते ते. आणि त्यातला एक मित्र पडला. एक मित्र होता 6 वर्षाचा आणि एक मित्र होता 12 वर्षाचा. 12 वर्षाचा मित्र विहिरीमध्ये पडला. मग 6 वर्षाचा मित्र एकदम डिस्टर्ब झाला, त्याला कळेच ना की आता काय करायचं. त्यांनी खूप आरडाओरडा केला आणि सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही. गाव तर खूप कोणीच नव्हतं तिथं आजूबाजूला. मग तिथे एक दोरखंड पडला होता. त्यांनी काय केलं, तो दोरखंड टाकला आणि त्या मित्राला सांगितलं तू पकड आणि मी बघतो मला जिंकतंय का. मोठ्या मित्राने पकडलं दोरीला, त्यांनी वर त्याला खेचलं. त्यांना दोघांना पण आनंद झाला की बरं झालं आपण त्याच्यातनं वाचलोय आता ह्याच्यातनं, आणि आपण आता गावात जाऊन हे सगळ्यांना सांगूया. घाबरून गेले होते 2 जण. ते जेव्हा गावामध्ये गेले ना, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे असं असं झालेलं आहे आमच्या बरोबर. ठीक आहे. गावातल्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला, कारण त्यांना वाटलं की असं होऊच शकत नाही. एवढूसा मुलगा जो 10 किलोचा पण नाहीये, तो अशा 24 किलोच्या मोठ्या मित्राला ओढूच शकत नाही. त्यामुळे त्यांनी कोणीच विश्वास नाही ठेवला. पण त्या गावामध्ये एक मोठा अगदी वृद्ध माणूस बसला होता. तो म्हणला की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे छोट्या मुलाने त्याला का काढलं. त्यांनी याच्यासाठी काढलं, यामुळे तो काढू शकला, कारण तुम्ही हे जे त्याला सांगणार आहेत ना की तो काढू शकत नाही, ते तुम्ही कुणीच नव्हतात त्याच्या आजूबाजूला. तुम्ही सगळे असला असतात ना, तो काढूच शकला नसता. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो वी आर लिमिटलेस. वी नीड टू नो दिस. आणि मग आता हे माहिती झाल्यानंतर इथे कोणाकोणाला वाटतंय की मी जे करीन, जे ठरवीन त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल होऊन दाखवीन. मी ठरवलं तर काहीही करू शकतो. हात वर करा आता परत एकदा. टक्का जरा वाढलेला दिसतोय. चला आपण पुढे जाऊया. नाव लेट्स कम टू IAS, IPS आणि IRS आणि कॉम्पिटिटिव्ह सर्व्हिसेस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह सर्व्हिसेस. कोणते स्किल्स आहेत जे आपल्याला आवश्यक आहेत इन ऑर्डर टू क्रॅक सिव्हिल सर्व्हिसेस. सिव्हिल सर्व्हिसेस आहेत का? इंजिनिअरिंग सर्व्हिसेस वगैरे पण आहेत सर आपल्याकडे? मेनली सिव्हिल सर्व्हिसेस. मग MPSC पण आहे का? ओके ठीक आहे. मी इथं यायच्या आधी काही प्रश्न इन्व्हाइट केले होते, पण मला कोणी प्रश्न असे दिले नाहीत. मग मला ऑन द स्पॉटच तुम्ही प्रश्न विचारणार असं सांगितलं. तर मला वाटलं सगळेजण बहुतेक मला जज करणार आहे तिकडे आणि मग ठरवणार आहेत की लगे येत असेल तर आपण विचारू. ठीक आहे. सो लेट्स. आता काय आहे, व्हॉट इज UPSC आणि IAS का व्हायचं, किंवा UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमधनं गेल्यानंतर करिअरमध्ये काय मिळतं, काही इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन बेसवर आपण आता जरा हे करूया की असं हे करिअर आहे
त्याच्यामध्ये पैसा, सोशल सिक्युरिटी, तुमचं इकॉनॉमिक सिक्युरिटी, तुम्हाला रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट आणि ऑपॉर्च्युनिटी टू सर्व कंट्री, या सगळ्या गोष्टी एकत्र मिळतात. म्हणजे तुम्ही इंजिनियर व्हाल, IIT मध्ये जाल आणि खूप प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप वेल प्लेस्ड असाल, 7 डिजिट सॅलरी असेल तुमच्याकडे, बट गावाकडे तेवढा सोशल रिस्पेक्ट असेल की नाही माहिती नाही, जेवढा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या इन्स्पेक्टरला पण मिळतो. आहे ना जरा गावाकडे व्हॅल्यू आहे ना या सगळ्या सोशल सिव्हिल सर्व्हिसेसला. सो मला असं नाही म्हणायचं की तुम्हाला पैसा इथं खूप जास्त मिळतो. एक मिडल क्लास लाईफ तुम्हाला जितकं आवश्यक असतं तेवढं अप्पर मिडल क्लास लाईफ तुम्हाला जगता येतं फॉर शुअर या सर्व्हिसेसमध्ये आलं. कारण सॅलरी जरी कमी असली तरी पर्क्स असतात. त्यामुळे एक रिअलिस्टिकली जर बघितलं सिव्हिल सर्व्हिसेसकडं की तुम्ही करिअर म्हणून निवडत असता तुम्हाला काय काय मिळतंय, तर तुम्हाला इकॉनॉमिक सिक्युरिटी तुमचा काही प्रॉब्लेम नाही आहे. अप्पर मिडल क्लास लाईफ पण तुम्हाला खूपच ॲफ्लुएंटच व्हायचं असेल आणि 5 स्टारमध्येच राहायचं असेल तर मग हे करिअर तुमच्यासाठी नाही आहे. लेट्स अंडरस्टँड फर्स्ट की आपल्याला त्या करिअरमध्ये जायचं आहे की पण नाही. बरोबर आहे ना. नाहीतर तुमच्या खूप अपेक्षा असतील लाईफकडनं अशा की मला एकदम पॉश आणि रोजच्या रोज मी 5 स्टारचंच जेवणार, देन दिस इज नॉट द करिअर फॉर यू. सो आर यू फिट टू बी अ सिव्हिल सर्वंट? लेट्स फर्स्ट डायग्नोज और अंडरस्टँड और अनालाइज. दुसरी गोष्ट आहे सोशल सिक्युरिटी. म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया तुम्हाला अपॉइंट करतो जर तुम्ही UPSC पास झालं तर, आणि प्रेसिडेंट ऑफ इंडिया तुम्हाला रिमूव्ह करतो. दुसरं कोणी काही करू शकत नाही. ते पण तुम्ही तेव्हाच रिमूव्ह होता जेव्हा तुम्ही खूप काहीतरी मोठं करप्शन केलं असेल. अदरवाईज छोट्या मोठ्या मिस्टेकसाठी तुम्हाला मायनर मेजर पेनल्टीज लावतो. सो तुम्हाला जॉब सिक्युरिटी असते, प्रायव्हेट सेक्टरसारखं नाही आहे ती मनात आलं आणि काढून टाकलं 1-2 महिन्याच्या नोटीसने. सो यू हॅव पेन्शन ऑल्सो, सो युअर फॅमिली इज टेकन केअर. थर्ड characteristic or important thing which you should know about civil services, this is the direct opportunity to serve nation. If you want to make a change in the system, जर असं वाटत असेल की सिस्टम मला बदलायची किंवा काहीतरी वेगळं करून दाखवायचं, तर मला खूप लोकांचं लाईफ इन्फ्लुअन्स करायचं आहे, फक्त मला माझ्यापुरतं आणि माझ्या फॅमिलीपुरतंच नाही, मला खूप लोकांचे डिसिजन घ्यायचे आहेत आणि मगच मला फुलफिलिंग वाटेल. प्रत्येकालाच असं करूनच फुलफिलिंग वाटेल असं नाही आहे, पण जर असं वाटत असेल then civil services is right career for you. So I spoke about money, I spoke about social, I spoke about security, job security, I spoke about your social respect, and I spoke about opportunity to serve country. If all these 4 things you want in your life, then this is the best career for you. मग सिव्हिल सर्व्हिसेसचा एवढा बाऊ का केला जातो या एक्झामचा? तर ही एक्झाम डिफिकल्ट आहे. का डिफिकल्ट आहे? दिस इज सेकंड मोस्ट टफेस्ट एक्झाम इन द वर्ल्ड. डू यू नो दॅट? का असं म्हटलं जातं? डिफिकल्ट आहे म्हणजे काय आहे? 2 कारणं आहेत ह्याला. एक तर हा जॉब पण डिफिकल्ट आहे कारण हा जॉब खूप डिमांडिंग आहे. इथे 24/7 जॉब आहे. IAS IPSचा तरी IRSला मे बी थोडंसं त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, पण तुम्ही यू आर ऑलवेज देअर ऑन टोज वेन यू आर इन ॲडमिनिस्ट्रेशन. आणि तसंच आहे, ते तुमचं स्किल आहे, मग तुम्ही किती जॉबमधनं स्वतःला वेळ देऊ शकता. सो दिस जॉब इज डिमांडिंग अँड व्हेरी चॅलेंजिंग, आणि तुमच्या एका डिसिजननी खूप लोकांचे आयुष्य इफेक्ट होतात. त्यामुळे हा जॉब तसं घेतलं तर पॉझिटिव्हली तुम्ही बघायला गेलं तर इट इज फॉर मी इट इज व्हेरी चॅलेंजिंग, बट इट इज व्हेरी व्हेरी हेक्टिक ऑल्सो. सो या जॉबची डिफिकल्टी लेवल तशी नाही आहे एकदा, कारण तुम्ही एकदा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाता तेव्हा तो इन्फॉर्मेशन बेस आणि नॉलेज बेस तुमचा तयार झालेला असतो प्रिलिम मेन्समध्ये. त्यामुळे तुम्हाला तिथे जॉब करताना तो प्रॉब्लेम येत नाही आणि तुमचा ॲटिट्यूड आणि टेम्परामेंट पण इंटरव्ह्यूमध्ये चेक केलेलं असतं. त्यामुळे एकदा एंटर झाल्यानंतर तो प्रॉब्लेम नसतो. पण मग दुसरं कारण जे या एक्झामला डिफिकल्ट बनवतं, ॲक्च्युली एक्झाम ही जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तिचं नेचर. सूर्याखालचं सगळं विचारलं जातं, जितकं काही तुम्हाला दिसतंय युनिवर्समध्ये त्याच्यावर कशावरही प्रश्न विचारला जातो. हे या एक्झामचं कॅरेक्टरिस्टिक आहे विच मेक्स इट मोर डिफिकल्ट बिकॉज इट इज अनसर्टन. यू कॅनॉट प्रेडिक्ट क्वेश्चन्स इन UPSC. यू कॅन प्रेडिक्ट टू अ सर्टन एक्सटेंट. तुम्ही सिलेबस आणि क्वेश्चन पेपरला जर स्टिक राहिला तर तुम्ही करू शकता, पण तरी पण यू कॅनॉट प्रेडिक्ट मोर दॅन 60% ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस क्वेश्चन्स. दॅट मेक्स इट मोर डिफिकल्ट. अँड द सक्सेस रेशो 0.1%. दॅट अगेन मेक्स इट डिफिकल्ट. मग 10 लाख विद्यार्थी जर दरवर्षी प्रयत्न करत असतील आणि त्यातले जर फक्त 1000 विद्यार्थी फायनल सिव्हिल लिस्टमध्ये असतील, देन यू कॅन इमॅजिन त्याच्यामध्ये तुम्ही असाल की नाही. आणि जर नसाल
तर तुम्ही प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू झाल्यानंतर पुढच्या वर्षी परत प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू जरी दिला तरी तिसऱ्या वर्षी तुम्ही सिव्हिल लिस्टमध्ये नाही आहे तर परत प्रिलिमलाच बसायचं. काही ग्रेस मार्क नाही आहेत की अरे बिचारांनी मागच्या वर्षी इंटरव्ह्यू पर्यंत गेला जरा 4 मार्क जास्त द्या, असं काहीच नाही आहे. यू आर अगेन, कळतं ना, म्हणजे 3 लेवल झाल्यानंतर परत तिथे. दिस ऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस एक्झामिनेशन मेक्स इट व्हेरी डिफिकल्ट एक्झाम, सो कॉल्ड डिफिकल्ट एक्झाम. पण मी स्वतः अभ्यास करत असताना आणि UPSCचे 6 इंटरव्ह्यू आणि MPSCचे 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. MPSCमध्ये मी डेप्युटी कलेक्टर पण झाले होते. आय वॉज 7th इन महाराष्ट्र in 2007-08 and I was deputy collector Thane also. So या दोन्ही परीक्षा दिल्यानंतर आणि खूप ॲडमिनिस्ट्रेटरशी बोलल्यानंतर, हजारो तरी माझे असतील मित्र, त्यांच्याशी बोलल्यानंतर मला काही 7 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात आले ज्या ब्युरोक्रॅट्समध्ये, आणि म्हणून ब्युरोक्रॅट्समध्ये असणं अपेक्षित आहे, म्हणून तुम्ही सुद्धा डेव्हलप करणं अपेक्षित आहे, कारण याच कॅरेक्टरिस्टिक्समुळे तुम्ही एक्झाम पास होता. मग त्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक आहेत? एव्हरीवन इज विथ मी? So now we are coming to 7 qualities required to be a civil servant. त्यातली पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे, एव्हरीवन हु इज गेटिंग थ्रू दिस एक्झामिनेशन, सगळेजण मेंटल आणि फिजिकल फिटनेसला खूप महत्त्व देणार आहेत. प्रत्येकच जण. फिजिकल फिटनेस कशाने येतोय? 8 तासांची झोप. तुम्हाला असं वाटत असेल खूप कमी महत्त्वाचा पॉईंट बोलते, असं अजिबात नाही आहे. 8 hours डीप स्लीप, व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू मिस इट आउट, यू मिस द एंटायर डे. तुमची प्रोडक्टिव्हिटी डायरेक्ट कमी होते. त्यामुळे या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास होईपर्यंत तुम्हाला स्वतःच्या फिजिकल आणि मेंटल दोन्ही फिटनेसला खूप जास्त महत्त्व द्यायचं. 30 मिनिटाचा एक्सरसाइज होतोय का? खूप महत्त्वाचं आहे. तुमचं योगा, प्राणायाम, काहीतरी वेगवेगळे कोर्सेस असतात ना, रामदेव बाबा, आर्ट ऑफ लिव्हिंग, लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. व्हॉट आर यू डुईंग फॉर युअर मेंटल वेलबिंग? दिवसभरामध्ये 1 तास तरी तुम्हाला मिळतोय का स्वतःसाठी? तुम्ही काढताय का? बिकॉज सी, अल्टिमेटली युअर बॉडी इज युअर मशीन अँड यू हॅव टू ऑलवेज फ्युअल इट, अँड दिस थिंग्स आर गोइंग टू फ्युअल इट. सो तुमच्या मशीनमध्ये प्रॉपर फ्युअल तुमच्या झोपेनी, योगा, प्राणायाम, एक्सरसाइज आणि तुमचा रिक्रिएशन याच्यानेच तुम्हाला मिळणार आहे. सो दिस थिंग कॉन्स्टिट्यूट्स वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक. एव्हरी सिव्हिल सर्वंट इज व्हेरी डिसिप्लिन्ड. And this exam also wants a very disciplined person who gives acute importance to this particular thing. म्हणजे वाटायला तसा मुद्दा खूप छोटा वाटतो, पण आहे पूर्ण लाईफ टर्मसाठी खूप मोठा मुद्दा. आता ह्याच्या पुढचे येणारे मुद्दे मग खूप कमी महत्त्वाचे मला वाटतात, पण फिजिकल आणि मेंटल फिटनेस इज नंबर 1. नंबर 2, जनरल अवेअरनेस. प्रत्येक ब्युरोक्रॅट, सिव्हिल सर्वंट, त्याला खूप त्याला माहिती, ही इज व्हेरी मच क्युरियस टू नो व्हॉट इज हॅपनिंग अराउंड हिम, सोशली, इकॉनॉमिकली, नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर काय चाललंय. आपल्यापैकी किती जणांना असा प्रश्न पडतो की काय चाललंय यार रशियामध्ये, जरा मला वाचून काढायचं, मला गुगल करायचं. वाटतं का आपल्याला असं? वाटतं ना? मग हे खूप छान आहे. देन यू आर व्हेरी क्लोज टू बी अ सिव्हिल सर्वंट. कारण जितकं तुम्हाला असं वाटत असेल ना की मला माझ्या आजूबाजूचं सोसायटी, इकॉनॉमी, इंटरनॅशनल, नॅशनल लेवलची मला सगळं माहिती असायला पाहिजे, हा इंटरेस्ट डेव्हलप होणं हा खूप महत्त्वाचा आहे सिव्हिल सर्वंट होण्यासाठी. कारण ना याच्यामध्ये सगळेच सब्जेक्ट्स इम्पॉर्टंट आहेत आणि प्रत्येकच सब्जेक्ट जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल असं नाही आहे. मग व्हॉट मेक्स इट, यू हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टंट इन एक्झामिनेशन. सरांनी आता सांगितलंच तुम्हाला, कन्सिस्टन्सी इज द की, डेडिकेशन इज द की. मग कशी काय कन्सिस्टन्सी येऊ शकते? बोरिंग सब्जेक्ट पण तुम्हाला वाचायचा आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला तो इंटरेस्ट प्रत्येक सब्जेक्टमध्ये असणं महत्त्वाचं आहे. सो यू नीड टू डेव्हलप इट. आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये याला मार्क नाही आहेत, करंट इव्हेंट्स आहेत का? मार्क नाही आहेत ना. मग तो आपला प्रॉब्लेम आहे की वाय वी आर नॉट एबल टू क्रॅक सिव्हिल सर्व्हिसेस अँड वाय इट बिकम्स व्हेरी टफ टू क्रॅक कॉम्पिटेटिव्ह सर्व्हिसेस. कारण शाळा कॉलेजेसमध्ये याला मार्कच दिले जात नाहीत की तुम्ही पेपर वाचताय की नाही. फॅमिलीमध्ये तुम्हाला पेपर रिडिंग हे तुमची हॅबिट आहे की नाही हे बघितलं जात नाही. आता मे बी दिस इज नॉट द एज ग्रुप्स, बट टू पॅरेंट्स आय ऑलवेज से की मेक इट अ हॅबिट इन युअर फॅमिली सो दॅट किड्स ऑल्सो बिकम व्हेरी मच इंटरेस्टेड की काय चाललंय आजूबाजूला. सो नंबर 2, जनरल अवेअरनेस, पेपर रिडिंग,
मला वेगवेगळं काहीतरी वाचून सारखी एन्सायक्लोपीडिया वाचायचं आहे, मला हे माहिती पाहिजे ते माहिती पाहिजे, लॉट्स ऑफ क्युरिओसिटी. सो डेव्हलप दिस अँड यू विल बी क्लोज टू cracking civil services and you will be a good bureaucrat. Third thing is good study habits. What is good study habit? You have to study long, you have to study hard and you have to study smart. हे असं सगळे जण म्हणतात. What is long study? You should be able to study 10 to 15 hours a day. ठीक आहे? 10 hours is very easy because 8 hours तुम्ही झोपता आणि मग 3-4 तास इकडे तिकडे जातात. एक 2-3 तास सकाळचे, 2-3 तास दुपारचे आणि 2-3 तास संध्याकाळच्या असं जरी म्हटलं, कारण सिंगल माइंडेड फोकस असला की 10 तास तर कसेही काढता येतं. मग ते 10 ते 15 तास तुम्ही अभ्यास करू शकताय का? आणि मग हेच महत्त्वाचं नाही आहे. समजा तुम्ही 8 तासच करू शकता, तर त्या प्रत्येक तासामध्ये प्रोडक्टिव्ह अभ्यास होतोय का? अदरवाईज तुम्ही नुसतेच बसताय आणि काहीतरी वेगळं ध्यान लागलं, काहीतरी दुसरंच आठवतंय, मग कालच्या लग्नातलं जेवणच आठवतं आणि सगळंच आठवत बसलं आणि सगळाच वेळ गेला. असं पण होतं ना खूपदा अभ्यास करता. सो यू आर नेव्हर इन द प्रेझेंट मोस्ट ऑफ द टाइम्स. मग वाय यू आर नॉट इन द प्रेझेंट? बिकॉज यू डोंट डू प्राणायाम. सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. इट मेक्स यू, इट ॲक्च्युली कीप्स यू इन द प्रेझेंट. योगा, प्राणायाम, आय डोंट नो हाऊ टू से इट टू यू, पण ते खूप महत्त्वाचं असतं. ते थोडंसं 1 तास करायला लागलं की ते तुम्हाला आपोआपच जाणवेल की त्याच्याने किती फरक पडतो लाईफमध्ये. सो कमिंग टू द पॉईंट, स्टडी स्किल्समध्ये यू हॅव टू स्टडी लॉंग ऑल्सो, यू हॅव टू स्टडी हार्ड ऑल्सो अँड स्मार्ट. व्हॉट इज स्मार्ट स्टडी? स्टिक टू सिलेबस, स्टिक टू युअर क्वेश्चन पेपर्स, आणि जेवढं विचारतात ना जास्तीत जास्त ॲनालाइज करून तसं प्रेडिक्ट करून यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट दे आर आस्किंग. सो दॅट इज स्मार्ट स्टडी. So which skills you have to develop? You have to develop your reading skill. Why you have to develop reading skill in competitive examinations? Because when you are doing school आणि कॉलेजेसमध्ये एवढे नंबर ऑफ पेजेस नाही वाचले जात. तुम्हाला शाळांमध्ये इतकं वाचावंच लागत नाही. डिग्री घेताना सुद्धा एवढे तुम्हाला डिमांडिंग नसतंच ते. त्याचं जेवढा सिलेबस आणि पुस्तकं असतात ना, एखादं पुस्तक एखादा विषय आदल्या दिवशी वाचलं तरी ते डिग्रीचा पेपर आपल्याला लिहिता येतो. मी माझं BA आणि MA तसंच काढलं. आदल्या दिवशी वाचायचं, जाऊन बसायचं की लिहायचं की झालं. म्हणजे आपलं 60-70% मिळतात. मला तरी मिळाले. तर मग मला मिळाले म्हणजे तुम्हाला मिळणारच, कारण इट्स लाईक यू मस्ट बी रिअली. आय वॉज रिअली डिस्ट्रॅक्टेड. I was too much distracted, and right now also I am very distracted. You can see my career. So I am actress also. I have to do. I want to do. I am very unsettled, and I always want to do something else. When I'm right now also I'm thinking what can I do, some in the evening. असंच असतं माझं. So me, I am a different kind of person. तुम्ही जास्त focused असाल. तर त्यामुळे याच्यामध्ये रीडिंग करताना तुम्हाला रीडिंग करायचं आहे, अंडरस्टँडिंग पण करायचं आहे, अँड यू हॅव टू आर्टिक्युलेट युअर थॉट्स. जितकं तुम्ही रीड करता त्याच्यामध्ये प्रोज अँड कॉन्स तुम्ही वाचत असता. तुमची स्वतःची मतं बनली पाहिजे. सो यू हॅव टू आर्टिक्युलेट युअर ओन थॉट्स. नेक्स्ट स्किल कम्स इज युअर रायटिंग स्किल, विच इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. वॉट एव्हर यू नो, यू हॅव टू ॲक्च्युली राईट इन द एक्झाम इन मेन्स. MPSCमध्ये आता मेन्सला ऑब्जेक्टिव्हच आहे ना, त्यामुळे MPSCला कदाचित नाही, पण UPSCला ते डिमांड आहे अजून पण, किंवा मला एसे असतो पण तरी MPSCला. सो युअर रायटिंग स्किल्स मॅटर. आणि मग इंटरव्ह्यूमध्ये तुमचे हे सगळे थॉट्स आणि तुमची पर्सनॅलिटी हे समोर येतेच. तुम्ही एक्स्ट्रीम मताचे आहात का, तुम्ही खोटं बोलता का, तुम्ही थापा मारता का, हे सगळं बघितलं जातं. जेव्हा आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही ना इंटरव्ह्यूमध्ये, वी ॲक्च्युली टेंड टू लाय. होतं ना असं. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगते. माझा पहिला इंटरव्ह्यू UPSCचा, आय वॉज जस्ट 22 years अँड आय एंटर्ड. मला वाटलं परवीन तालाचं पॅनल होतं. मला एकदा वाटलेलं परवीन म्हणजे सरच. गेले मी मॅडमला बघून मला वाटलं मी चुकीच्याच रूममध्ये आले. ते म्हणले नाही हेच आहे, परवीन ताला वॉज मॅम IFS ऑफिसर. पण तिथे मी अर्धी संपले होते की प्रिजुडायसेस. सो आय वॉज victim of my own prejudices. Then I sat down there and then madam started asking me. She asked me 13 questions back to back. आणि एकाही प्रश्नाचं मला उत्तर आलं नाही, कारण त्यांनी सगळेच ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले मला आणि एक पण माहिती नव्हतं. त्या नावं विचारत होत्या, हे माहिती आहे, हा माहिती आहे का कोण आहे, हा माहिती आहे का कोण आहे. आत्ताही कदाचित मला येणार नाही. सो आय ऑलवेज हॅड लिमिटेशन्स ऑफ माय नॉलेज. सो आय कुडंट आन्सर. आय सेड नो मॅम, आय डोंट नो. मग त्या म्हणाल्या तुला काय वाटतं हे सगळे प्रश्न कशावरचे असतील. म्हटलं मॅडम मला वाटतं हे स्पोर्ट्सवरचे असतील, कारण मी स्पोर्ट्स पेज कधीच वाचत नाही, कारण आय वॉज सो कॉन्फिडेंट अबाउट अदरवाईज
की मला सगळंच येतं. मग त्या म्हणल्या ओके. मग त्या म्हणल्या नाही, हे स्पोर्ट्स याच्यातलं एकही स्पोर्ट्सवरचं नाही. मग तर मी उडालेच. म्हणजे आता काही खरंच नाही. म्हणलं ओके सॉरी मॅडम. मग त्यांनी तो इंटरव्ह्यू पास केला दुसऱ्या मेंबरला. आणि मॅडम अशा टेबलवर असं करून आय अंडरस्टूड आय एम नॉट गोइंग टू गेट गुड मार्क्स, but then it was my duty to answer what the other member is asking, so I started answering and then the questions were so easy की त्याच्यानंतर एकही उत्तर मला आलं नाही असं झालं नाही. पण प्रत्येक उत्तर देताना मी मॅडमकडे बघत होते, मॅडम जरा उठता का आणि जरा ऐकता का मी काय बोलते. there was no, she was just sleeping, no she was not sleeping for sure, she was acting like that, but then afterwards my interview was over and she told me okay it's over now you can go. And I got some 210 and that was the highest marks which were given to me in that interview. And now I go back and त्याच्यानंतरचे माझे जेवढे इंटरव्ह्यू झाले ना त्याच्यामध्ये मला कमीच मार्क आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये मला सगळ्यात जास्त मार्क आहे आणि त्याच्यानंतर मला 170 180 असे मार्क आहेत आणि मी सगळ्याची सगळी उत्तरं दिल्यानंतर. आणि मग मला असं वाटतंय की इंटरव्ह्यू वॉज ऑल अबाउट की मला की ते 14 प्रश्न न आल्यानंतर मी किती घामेघूम होते आणि काय उत्तर देते पुढची. यु नो दॅट वॉज द टेम्परामेंट दे वर चेकिंग. आणि मला माझं नॉलेज चेक करायची ती एक्झाम नव्हतीच हे मला नंतर कळलं 2-3 अटेम्प्ट दिल्यानंतर. आणि मग मी दुसऱ्या इंटरव्ह्यूला तुम्ही एक खोटं पण बोलून गेले होते. म्हणजे मला असं वाटत होतं की आता काहीही विचारा मी उत्तर देणारच, असं होणारच नाही. त्यांनी एक प्रश्न विचारला आणि मला गेस करायचं होतं ते, मग मी गेस करून टाकलं. ते म्हणले मी दुसऱ्या याच्यावर प्रश्न विचारू का, तरी पण मी सोडलं नाही. मी म्हणलं नाही सर मला वाटतं की तुम्ही या एरियावर विचारू शकता. अजून एक प्रश्न विचारला, अजून एक गेस केलं मी, त्याच्यामध्ये 135 सर. सो इंटरव्ह्यू इज ऑल अबाउट युअर. सगळी छान उत्तरं दिली होती दुसऱ्या याच्यामध्ये. म्हणजे मला 14-15 प्रश्न आले असं तर अजिबातच झालं नव्हतं. बट आय गॉट व्हेरी लेस मार्क्स. सो इंटरव्ह्यू इज युअर पर्सनॅलिटी टेस्ट. त्याला जाताना तुम्हाला काय लागते, अ गुड स्ट्रॅटेजी तिथपर्यंत पोहोचायला. What the strategy is all about, you have to put yourself to mock tests. If you are pursuing civil services, सारख्या कंटिन्युअसली मॉक टेस्ट द्यायच्या. जरी 5 मार्क मिळत असतील ना तरी इथं जर तुम्हाला आता सर स्वतः कितीतरी छान टेस्ट घेत असतील, तुम्ही बसा त्याला द्या. 100 पैकी 5 मार्क मिळाले तर तुम्हाला मोटिवेशन मिळेल, किती पाण्यात आहे ते कळतं स्वतःच. आणि जर जास्त मार्क मिळाले तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय. So mock test serves you as a very good motivator for your further studies and it actually tells you where you're standing. तर ही स्ट्रॅटेजी बनवायची एक्झामची. खूप जास्त येत आहे म्हणून सिव्हिल सर्वंट होत नाही, खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे म्हणून होत नाही, किंवा खूप अभ्यास केला आहे मी प्रत्येक पॉलिटीची 10 पुस्तकं वाचली, इकॉनॉमीची मी 10 पुस्तकं वाचली, असं इतका नॉलेज बेस आहे माझा, पण मला पेपरामध्ये काही लिहिताच येत नाही. मग काय उपयोग, पेपरामध्ये शेवटी 100 वर्ड्सच लिहायचे ना प्रत्येक याचे. सो ॲक्च्युली कॉम्पिटेटिव्ह सर्व्हिसेस कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं एकच क्रक्स आहे त्याचं सक्सेसफुल होण्याचं की तुम्हाला किती समजून घेताय त्याच्याबरोबर एक्झामचं नेचर पण समजून घेणं खूप मस्ट असतं. व्हॉट दॅट एक्झाम डिमांड्स फ्रॉम यू, दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता तुम्ही तुमचंच स्वतःचं रीडिंग स्पीड वाढवलं आहे, तुमचंच रायटिंग स्किल वाढवलं आहे, पण एक्झाममध्ये काय विचारते तुम्हाला काही माहितीच नाही आहे. यू आर नॉट एबल टू गिव्ह व्हॉट दे वॉन्ट. देन सो ऑल दिस थिंग्स विल बी डेव्हलप्ड व्हेन यू हॅव गुड स्टडी हॅबिट्स. सो देर इज अ लॉट टू स्पीक अबाउट इट की एका ठिकाणी बसा आणि प्लेसचं महत्त्व. सो देर इज अ लॉट ॲक्च्युली. म्हणून मी छोटे छोटे काही व्हिडिओज बनवते आजकाल आणि एका स्टुडिओमध्ये जाऊन शूट करते आणि यूट्यूबवर अपलोड करत असते की ज्याला जे पाहिजे ते मे बी त्या व्हिडिओजमधनं ॲक्सेस करून मिळू शकतं. सो लेट्स कम टू फोर्थ अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, गोल सेटिंग अँड डेडिकेशन. एकदा तुमचं गोल डिसाईड झालं की मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं तर मग काय करायचं, स्क्रीन फ्री एन्व्हायरमेंटमध्ये अभ्यास करायचा. नो टू स्क्रीन्स, नो टू मोबाईल, नो टू फ्रेंड, नो टू मस्ती, फंक्शन, काही नाही. 3-4 वर्ष सगळ्याला सुट्टी द्यायची. अँड दिस इज व्हॉट इज रिक्वायर्ड ॲक्च्युली. म्हणजे सगळं करून मी सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करेल असं होत नाही. यू रिअली हॅव टू बी व्हेरी व्हेरी फोकस्ड. अँड ज्यांना हे करणं जमतं ना तेच लोक या परीक्षेच्या सिव्हिल लिस्टमध्ये असतात. म्हणजे असे फार कमी एक्सेप्शनल असे तुम्हाला 1% दिसतील
ज्यांनी सगळं अटेंड केलं आणि तरी पण ब्युरोक्रॅट झाले. इट्स व्हेरी डिफिकल्ट अदरवाइज, बिकॉज दिस इज द डिमांड ऑफ द एक्झाम की तुम्ही स्वतःला आयसोलेट करून होऊ शकताय का एक्झामला अपियर, आणि तसंच करावं लागतं. म्हणून मुलं पुण्याला जातात. पुण्याला जायचं कारण काय, दिल्लीला जायचं कारण काय, तिथे एन्व्हायरमेंट काय मिळतं, तर तिथे आजूबाजूचे सगळे सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करत असतात. एवढाच फरक आहे. मग तोच तुम्ही स्वतःच्या रूममध्ये बसून केला तरी चालतो. अँड आय ऑलवेज से की ते तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असणं गरजेचं असतं. आणि कोण असतो सेल्फ मोटिवेटेड, काय असतं सेल्फ मोटिवेशन? तुम्हाला असं होतं का कोविड आला, लिथार्जी वाढली, माझं गोल लगेच डिस्ट्रॅक्ट झालो मी. वी आर टॉकिंग अबाउट गोल सेटिंग अँड डिस्ट्रॅक्शन्स. मग डिस्ट्रॅक्ट का होतो माणूस? कारण पर्पजच त्याचा खूप क्लिअर नसतो आणि त्याची थर्स्ट नसते त्याला. ज्याला एकदम व्हायचंच असतं ना, तो कधीच डिस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत. म्हणजे मला नाही आठवत की फक्त काही एक्सटर्नल फॅक्टर्समुळे मी स्वतः कधी डिस्ट्रॅक्ट झाले. देन वाय यू वुड बी? आय थिंक इट्स व्हेरी इझी वन्स यू आर व्हेरी फिक्स्ड हिअर की काय करायचं आणि तुम्हाला काय हवं आणि ते नाही केलं आणि नाही मिळालं तर तुम्ही काय मिस आउट करणार आहे. म्हणजे रोजीरोटीच आहे ना आता शेवटी. करिअर इज युअर फूड अँड ब्रेड अँड बटर. तर ते मिस आउट करून कसं चालेल? सो दिस शुड बी क्लिअर इन माइंड अँड देन यू वोंट बी डिस्ट्रॅक्टेड. सो आय थिंक दॅट्स ऑल अबाउट गोल्स. कोणाला काही प्रश्न आहेत का? मी कारण खूप कंटिन्युअसली बोलत चालले. शॅल आय गो टू 5th पॉईंट? या ओके. सो सॉलिट्यूडमध्ये एकट्याने राहून अभ्यास करणं, दॅट इज ॲक्च्युली द ब्युटी ऑफ इट इज. त्याची ब्युटी स्वतःला अनुभवायची असेल तर विपासना आणि असे अनेक कोर्सेस आहेत. आय डोंट नो लाईक हाऊ टू पुट इट ॲट दिस एज, पण तुम्हाला जर ते करता आलं तर करा. देर इज वन विपासना सेंटर इन इगतपुरी अँड देर आर सेंटर्स इन मुंबई. औरंगाबादमध्ये पण आहे का 10 दिवसांचं. तिथे जाऊन ना ते काय करतात, तुमचा मोबाईल घेतात. मोबाईल इज युअर बिगेस्ट डिस्ट्रॅक्टर. ते मोबाईल घेतात आणि 10 दिवस फक्त तुम्हाला तुमच्याबरोबर ठेवतात. स्वतःला 10 दिवस राहता येतंय का, आणि त्यातनं तुम्हाला स्वतःबद्दलच इतकं जास्त कळतं ना, देन यू रिअली बिकम अंतर्मुखी बनता तुम्ही. अँड यू रिअली नो अ लॉट अबाउट युअर सेल्फ. सो just try that once and then you will know the beauty of solitude, and then it is very easy for you to be at one room and study for continuously for many number of hours. Next and very important characteristic which every civil servant has is emotional quotient. प्रत्येकाचा इमोशनल कोशंट हा खूप जास्त असतो. आणि व्हॉट इज इमोशनल कोशंट? IQ माहिती आहे सगळ्यांना, इंटेलिजंट कोशंट माहिती आहे, तर तो कॉन्स्टंट राहतो. आपल्याला लहानपणी जे IQची टेस्ट असते ना, जितका असतो तोच कॉन्स्टंट राहतो, पण इमोशनल क्वेश्चन वाढवता येतो आणि तो वयानुसार आणि एक्सपिरियन्सनुसार वाढत जातो. इमोशनल क्वेश्चन काय, कशासाठी गरजेचा असतो UPSCसाठी? तर सगळ्या सिव्हिल सर्वंटमध्ये असतो आणि ॲस्पिरंट्समध्ये असायलाच पाहिजे आणि तो डेव्हलप करायला पाहिजे. कारण फेल्युअर सारखी येत असतात त्या एक्झाममध्ये. कन्सिस्टन्सी लागत असते, तुम्ही बोर होत असता, तुम्हाला स्ट्रेस येत असतो ना. तुमचा टाइम टेबल तुम्ही एक फिक्स केलेला असतो. त्या टाइम टेबलमध्ये एका तासामध्ये एवढे पेजेस वाचायचे असतात, तुमचे वाचूनच होत नाही. देन यू रिअली बिकम स्ट्रेस्ड की आता पुढे काय करू, कसं, हाऊ आय वुड डू रिव्हिजन, लॉट्स ऑफ थिंग्स. अँड इफ यू आर अ सिरियस कॅन्डिडेट यू ॲक्च्युली गो थ्रू एव्हरी फेज अँड देन यू गो थ्रू डिप्रेशन ऑल्सो. I was myself like I was depressed in 2007-8 for 2-3 months. I actually had to be taken to a psychiatrist. आणि मग मी जरा, कारण मला फेल्युअर माहितीच नव्हतं आणि सिव्हिल सर्व्हिसेसने पहिल्यांदा मला फेल्युअर बघायला लावलं. सो आय वॉज व्हेरी अल्ट्रा कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. सो सिव्हिल सर्व्हिसेस इज अल्ट्रा मॅरेथॉन. सो दॅट्स वाय यू नीड टू बी इमोशनली व्हेरी टफ. इट्स लाईक अ जंगल. जंगलमध्ये काय असतं, डिअर्स असतात, सगळे प्राणी असे कळपाकळपाने जात असतात आणि ते ना सिंहापासून त्यांचं रक्षण करत असतात आणि पळत असतात. सिंह पण पळत असतो कारण त्याला शिकार करायची असते. दोघं पण पळत असतात, रुथलेसली पळत असतात. इथे पण तेच चाललेलं असतं. काही लोक जे सिव्हिल लिस्टमध्ये असणार आहेत ते सिंह असतात, त्यांना सगळ्यांची शिकार करून त्यांना, पण दोघंही पळत असतात आणि पळणं कोणाला सुटणार नाही आहे. सो यू हॅव टू बी रिअली रुथलेस टू युअर सेल्फ. काहीच नाही इमोशनमध्ये येऊ द्यायच्या नाही 4-5 वर्ष कोणत्याच प्रकारच्या. इट्स व्हेरी इझी टू से, बट यू रिअली हॅव टू टेक व्हेरी लेस नंबर ऑफ डिसिजन्स इन दोज 4 years ऑफ प्रिपरेशन, 2-3 years, whatever, how much of time you are giving now. The less number of decisions you take, more energy you have to give to your studies. So emotional quotient हा
नेक्स्ट आणि खूप महत्त्वाचा एक अजून फॅक्टर आहे. अँड द लास्ट थिंग विच आय वुड लाईक टू टेल इज युअर क्लॅरिटी ऑफ थॉट अँड टाईम मॅनेजमेंट. एक प्रश्न मला दिला होता सरांनी, राठोड सरांनी, की तुम्ही ऑप्शनल कसा निवडावा यावर बोला. किती मुलांनी ऑप्शनल निवडलेलं आहे कॉम्पिटेटिव्ह, त्यांचं माहिती आहे त्यांना काय काय ऑप्शनल सर? एकच असतो ना आता? येस. ओके. सो ऑप्शनल मी कसा निवडला होता मी ते सांगेन. क्लॅरिटी ऑफ थॉटवर बोलते म्हणून मी सांगते की हाऊ यू अप्रोच दिस पर्टिक्युलर एक्झाम अँड हाऊ यू डिसाईड थिंग्स. मी BSc मॅथ्स, ओके, माझ्यासमोर मॅथ्स, स्टॅट्स आणि हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स तर माझ्यासमोर होतेच की हे आपण करू शकतो, कारण ते सगळेच करायचे. सो हाऊ आय डिसाइडेड इज, मी प्रत्येकाचे प्रश्न घेतले मागच्या 10 वर्षाचे आणि प्रत्येकाचे आन्सर्स लिहून काढायला सुरुवात केली. मला लक्षात आलं की माझं मॅथ्सचं सिलेबसमध्ये असे काही टॉपिक्स आहेत ज्याचे माझ्याकडे रिसोर्स बुक्स पण नाही आहेत आणि त्याचे दिल्लीलाच होऊ शकतात कोचिंग. पुण्यामध्ये माझ्या स्वतःच्या, मी BSc मॅथ्स असलं तरी मला शिकवणारे टीचर पण म्हणत होते हे आम्हाला हा सिलेबसचा हे कव्हर नाही करता येणार, तुझ्याकडनं म्हणजे शिकवता येणार नाही तुला. सो आय रिअलाइज की मला मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्ससाठी रिसोर्स पर्सन आणि बुक्सची लिमिटेशन्स आहेत. मग हे दोन्ही आपोआपच मायनस झाले माझ्या ह्याच्यातनं. मग राहिले हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स. मग मी त्याची 10 उत्तरं लिहून काढली प्रत्येकच ABची. आणि ती एका IAS ऑफिसर त्यावेळेस सिलेक्ट झालेले होते, आता आसामचे ऑफिसर आहेत, ते आसामला पोस्टेड आहेत, नितीन खाडे सर. तर त्यांना मी समहाऊ आय जस्ट गॉट होल्ड ऑफ हिम अँड आय टोल्ड हिम की सर तुम्ही हे मला हे करता का, जरा पेपर तपासता का? सर 2002 बॅचचे. सो 2003ला आय जस्ट थॉट की ही विल गिव्ह मी फीडबॅक आणि त्यांनी सांगितलं की तुझं हिस्ट्री बरं दिसतं. बस मग माझं हिस्ट्रीमध्ये जास्त चांगलं वाटतं आहे कारण तू हे बघूनच लिहिलं का उत्तरं. म्हटलं सर मी प्रश्न वाचला आणि तो टॉपिक 4-5 पुस्तकातनं वाचून काढला आणि मग मी उत्तर लिहून आणली. मग त्यांनी सांगितलं हिस्ट्री मला जास्त कळतंय असं माझ्या उत्तरांवरनं रिफ्लेक्ट होतंय. सो दॅट्स हाऊ हिस्ट्री बिकेम माय फर्स्ट ऑप्शनल अँड पॉलिटिकल सायन्स बिकेम माय सेकंड ऑप्शनल. पबॅड वॉज ऑल्सो देअर बट आय हॅव ॲनालिटिकल माइंडसेट, त्यामुळे मला वाटलं ही माझी स्ट्रेंथ आहे. सो आय न्यू माय स्ट्रेंथ की मला खूप जास्त सिलेबस असला की उलट मला खूप जास्त छान उत्तर लिहिता येतं. आणि टेक्निकल असलं ना जॉग्रफी पबॅड तर दॅट लिमिटेड असलं काही की मला तेवढं छान एक्सप्लोअर नाही करतात तो सब्जेक्ट किंवा त्याची उत्तर. सो आय अवॉइडेड. सो हाऊ आय चोज माय ऑप्शनल, आय न्यू माय स्ट्रेंथ्स, आय न्यू माय विकनेसेस, देन माय लायकिंग्स, देन माय रिसोर्स पर्सन्स, माय बुक्स, रिसोर्स बुक्स, दर अवेलेबिलिटी त्याची आहे की नाही आहे. अँड देन आय ॲक्च्युली रोट डाऊन अँड गॉट द आन्सर्स checked from some IAS officer and he told me these answers seem to be better. And that's how history became my first and political science became my second option. So you also have to go through a lot. 10 उत्तर लिहिणं म्हणजे माहिती आहे काय असतं? It's really tough because when you start, एक उत्तर लिहायला पण खूप जास्त वेळ लागतो. 2-2, 3-3 तास जातात. 60-60 मार्काचे आमच्या वेळेस असायचे. आता पण तेवढेच आहेत ना, 300 मार्क नाही, आता कमी झाले का? 10-20 is for GS. For optional, it has to be 60 ना. So I was talking about optional. तर असं आहे. सो कोणत्याच ह्याची ना अशी की तुम्हाला देता येणार नाही इथे उभं राहून की हे केलं की हे होईल. यु नो, प्रत्येकाने आपल्या स्ट्रेंथ्स, आपले विकनेसेस, आपला रिडिंग स्पीड किती आहे, आपण कोणता विषय विसरतोय, मग त्या विषयाची रिव्हिजन जास्तीत जास्त करतोय का आपण, हे सगळं स्वतःचं नेचर आणि स्वतःच्या स्ट्रेंथच्या आणि विकनेसेसच्या अंडरस्टँडिंगवर तुम्ही तुमचं टाइम टेबल बनवायचं. अँड देन इट्स क्वाईट इझी वन्स यू डिसाईड की तुम्हाला करायचं. खूप डिफिकल्ट आहे म्हणून याच्याकडे अजिबात बघू नका, कारण नाही आहे. अँड वेन आय एम स्पीकिंग विथ यू, तुम्हाला वाटतंय ना की सोपं आहे, तर तुम्ही येऊन असं लेक्चर देऊच शकता ना. इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. इट लुक्स लाईक ना, मला तरी असंच वाटतं जेव्हा माझ्याकडे मी बघते की इट इज नॉट डिफिकल्ट. सो एनिवेज, नाव युअर क्वेश्चन्स. येस. सेशन चालू व्हायच्या पहिले तुम्ही फेल्युअरबद्दल बोलले होता. 3 टाइम मला फेल्युअर आलं होतं. त्यांना मध्ये पण बोलला होता की फेल्युअर आलं होतं मला. तर ते फेल्युअरला फेस कसं केलं? ओके, 3 वेळा फेल्युअर आलं. पहिल्यांदा फेल्युअर आलं तेव्हा प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू झाला होता. इंटरव्ह्यूचा रिझल्ट मला वाटलं होतं सिव्हिल लिस्टमध्ये नाव असणार आहे, पण काही नाव नव्हतं.
आणि त्याच्यानंतर 2 दिवसातच मेन्स प्रिलिम होती. त्यामुळे मला वेळच नव्हता. आय वॉज लाईक शॉक्ड. आणि ती प्रिलिमचा अभ्यास मग सुरू केला. शॉक वगैरे सगळं राहिलं बाजूला. आई बाबा पण शॉक्ड होते की ही नापास पण होऊ शकते, कारण मी नेहमी पहिली असायची माझ्या शाळा. आय वॉज व्हेरी हार्ड वर्किंग स्टुडंट. आय डोंट नो हाऊ आय बिकेम लाईक दॅट, बट आय वॉज लाईक दॅट. बट पहिल्या अटेम्प्टचं फेल्युअरला काही रिॲक्शन मी दिलीच नाही. आणि मला वर्ल्ड हिस्ट्री, फ्रँकली वर्ल्ड हिस्ट्री माझं राहिलं होतं पूर्ण अभ्यास करायचं, ऑप्शनल असून सुद्धा. म्हणजे मला तेवढा टाईम मॅनेजमेंट जमला नाही, की ज्याच्यामुळे माझं GS आणि ऑप्शनल दोन्ही सगळं वाचून होईल असं झालं नव्हतं. सो आय थॉट इफ आय कवर वर्ल्ड हिस्ट्री सेकंड अटेम्प्टमध्ये माझं होऊन जाईल. सो आय कवर्ड एव्हरीथिंग इन सेकंड अटेम्प्ट. आणि मॉक टेस्ट पण खूप कमी दिल्या होत्या, त्या पण मी खूप दिल्या. आणि मला सेकंड अटेम्प्टबद्दल जास्त स्वतःकडनं अपेक्षा होत्या. वेन सेकंड अटेम्प्ट आय कुडंट गेट थ्रू, दॅट वॉज अ डिझास्टर फॉर मी. देन ॲज आय टोल्ड यू दॅट I was really depressed for 3 months. Like I couldn't understand की काय होतंय. And you know when you fail, your relatives सगळे लोक खूप बोलतात यार तुमच्याबद्दल, म्हणजे मुलींना तर फारच बोलतात. आणि नकोच ते ॲडवाइजच करत होते माझ्या सगळ्या पॅरेंट्सला की नको आता काय चाललंय. माझ्या आईचं लग्न ना 17 वर्ष झालं. माझी आजी इथे राहते आणि आजीचं पण लग्न 17 वर्ष झालं. आणि मी कितीची झालेले, 23ची झालेले दुसरा अटेम्प्ट होईपर्यंत. त्यांना सगळ्यांना स्ट्रेस होतायचं काय आता बस झालं. आणि मग बाबांना पण असं वाटायला लागलं की हे बहुतेक हिला जमत नाही आहे, कारण एवढा ते असे माझे आई वडील असे होते की एनर्जी लेवल कमी होऊ नये म्हणून असं ग्रेप्स आणून ठेवणार माझ्यासमोर. सो दोज काइंड्स ऑफ पॅरेंट्स आय वॉज ब्लेस्ड विथ. सो बट देन आय रिअली लॉस्ट इट. बट देन आय हॅड नो ऑप्शन बिकॉज आय अगेन हॅड माय थर्ड अटेम्प्ट प्रिलिम. आणि पण प्रिलिम मेन्समध्ये मग केला अभ्यास. थर्ड अटेम्प्टला पण मला फेल्युअर आलं. अँड देन माय पॅरेंट्स लॉस्ट देअर कॉन्फिडन्स ऑन मी. दे थॉट लेट मी गेट मॅरिड. आणि त्यांनी मग मुलं वगैरे बघायला सुरुवात केली होती. आणि मग मी तेव्हा घर सोडायचा एक निर्णय घेतला होता. आय हॅव लाईक हार्डली स्पोकन अबाउट इट एनिवेअर. पण असंच झालं की आई म्हणाली की आता तुला जर घरात राहायचं असेल तर मग घराचे आहेत आमचे असे नियम, तर तुला पोरं वगैरे बघायला सुरुवात करायची आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये त्यांना वाटलं आता हे बरं आहे, म्हणजे हे होऊ दे आणि चौथ्या अटेम्प्टमध्ये करेल, सासरी जाऊन करेल असं त्यांनी विचार केला. पण मग मला असं वाटत नव्हतं की हे असं होऊ शकतं. आय हॅड थॉट की चौथा अटेम्प्ट, एकच अटेम्प्ट मी आता एकदम सिरियसली देते. आणि थोडंसं आमच्यामध्ये मतभेद झाले. आणि मग आय ॲक्च्युली लेफ्ट माय होम अँड आय वॉज अ PG पेइंग गेस्ट म्हणून मी पुण्यामध्येच राहिले, एक 2 किलोमीटरवरच. माझ्या टीचरनी मला एक रूम बघून दिली होती. मग त्या रूमचे 2,000 आणि मेसचे काहीतरी 3-4 हजार असे 5,000 6,000 मला महिन्याचा खर्च होता. मग तो कसा काढायचा, तर मग मी सेकंड अटेम्प्टला ऑप्शनलची टॉपर होते. मला हिस्ट्री ऑप्शनलला 396 मार्क्स होते. आणि 396 मार्क्स आत्तापर्यंतच्या UPSCच्या हिस्ट्रीमध्ये कोणालाच नाही येते ऑप्शनलला तेवढी. सो आय वॉज नॅशनल टॉपर ऑल्सो दॅट इयर अँड ॲक्च्युली UPSC हिस्ट्री टॉपर. सो मला खूप मुलं विचारायला यायची हिस्ट्री कसं अभ्यास करायचं. त्यामुळे मला कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. सो आय बिकेम अ टीचर. मग मला 200 रुपये पर आवर, मग कुणी 150, कधी कुणी 200, असं करून ना मी 5-6 तास शिकवलं. आणि मग बाकी अभ्यास केला. मग 5-6 हजार तर मिळाले. आणि मग दिल्लीचं पण थोडंसं मला वाटलं की दिल्लीला न गेल्यामुळे झालं. मला असं खूप वाटायचं की मी ना मुंबई सेंटर घेत नाही, अहमदाबाद घेते. कारण मग माझ्याबरोबरची सगळी मुलं मुंबईला बसली आहेत ना, मग त्यांचं बहुतेक ते त्यांच्याच नोट्स मी पण वापरते. मग मी अहमदाबादला बसून दिलं तर माझं सिलेक्शन होईल. मी अहमदाबादला जाऊन 2 मेन्स दिलेले, दुसरी आणि तिसरी, असं काय. पण नंतर कळलं हे सगळं बाद आहे, काही नाही, असं स्वतःमध्येच इम्प्रूव्हमेंट करायची असते, असं काही नाही. जेव्हा मी मुंबईतनं दिली मेन्स तेव्हा झाले, आणि जेव्हा घर सोडलं ना तेव्हा झाले मी. सो फोर्थ अटेम्प्ट आय ॲक्च्युली वेंट टू दिल्ली फॉर 1 month. आय वॉन्टेड टू नो व्हॉट इज हॅपनिंग. मग तिथे हेमंत झा, आमच्या वेळेस हिस्ट्री ऑप्शनचे हेमंत झा, आणि काय पॉलिटिकल सायन्सचे शुभ्रा रंजन. सो दे सॉ माय प्रोफाईल, की 3-3 इंटरव्ह्यू दिले. तर मग ते म्हणले की मी म्हणलं सर मला ना 3-4 दिवस फक्त तुमच्या क्लासला बसायचं. तर ते म्हणले बस ना, फक्त फोटो दे. मग फोटो देऊन टाकला मी आणि त्यांच्या क्लासला बसली. सो मला कळलं की असं काहीच नाही त्यांच्या क्लासमध्ये जे शिकायला, म्हणजे मला शिकण्यासारखं. आय न्यू एव्हरीथिंग बाय द. मीच स्वतः टीचर होते पुण्यात. सो दिल्लीमध्ये काही नाही हे मला कळलं. 1 महिन्यात आय रिटर्न्ड. And then I stayed in Pune and I got the post of IRSIT, and then I went back home and then I'm in home.
असं झालेलं आहे. सो हाऊ आय फेस्ड, एव्हरीवन हॅज देअर ओन स्ट्रगल, प्रत्येकाची असते. सो आय रिस्पॉन्डेड लाईक दिस. आय वॉज व्हेरी व्हेरी फोकस्ड. आणि आईबाबाचं ड्रीम माझं ड्रीम बनलं ना, तेव्हा मग संपलं. ते त्यांचं होतं तोपर्यंत होत नव्हतं, पण माझं ते जेव्हा झालं की नाही आता मी करून दाखवणार, आणि तुमचा नसेल विश्वास तरी पण मी करून दाखवणार. नाव दे आर व्हेरी प्राऊड पॅरेंट्स. सी वन्स यू आर थ्रू, मग तुमचा भाव खूप वाढतो सगळीकडे. नाव एव्हरीवन कॉल्स यू. सो असं आहे. पण ते वर्ष होते, चॅलेंजिंग होते, पण मला जर तुम्ही विचाराल ना माझ्या आयुष्यातलं सगळ्यात छान वर्ष तर तेच आहे. कारण त्याच्यामध्ये जितकी पर्सनल ग्रोथ आणि जितके एक्सपिरियन्सेस मिळाले, मे बी आय नेव्हर हॅड दोज इन माय. आता सगळं रेड कार्पेट वाटतं मला. सो दोज चॅलेंजिंग टाइम्स वर द मोस्ट ब्युटिफुल टाइम्स ऑफ माय लाईफ. सो हिअर माय EQ ॲक्च्युली मॅटर्ड. हॅड आय डिसायडेड, असं मी विचार केला असता की नाही जाऊ दे आता, की आता काय आता नाही होतं आहे आपलं, बरोबर आहे लोकांचं. हॅड आय लॉस्ट फेथ इन माय सेल्फ, तर कदाचित मी इथे उभी नसले असते तुमच्यासमोर. सो I was very focused, maybe that's why I could get through. Consistent I was. Yes. मॅम, तुम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास कशा प्रकारे करायचा? प्रश्न असा आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास कसा करायचा? नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्स. आता करंट इव्हेंट्स म्हणता तुम्ही. हिंदू पेपर वाचायचे मी, हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस 2 पेपर यायचे, पण हिंदू मी व्यवस्थित वाचायचे, एडिटोरियल वगैरे. आणि त्यात जेवढे आहेत ते, मग मासिक असतात ना आपले, फ्रंटलाईन वाचलं तर वाचलं, ते मेन्ससाठी उपयोगी आहे. अदरवाईज तुमचे असतात ना काही मंथली क्रॉनिकल्स वगैरे, ते तुम्ही एक तरी त्यातलं क्रॉनिकल मी वाचायचे. आणि करंट इव्हेंट्समध्ये जे इम्पॉर्टंट दिसतंय त्याचं मी नेहमी अनालाइज करायचे स्टॅटिक सब्जेक्ट्सला, जे हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमी, हे सगळे आपले स्टॅटिक सब्जेक्ट्स आहेत, त्यांच्याशी मी नेहमी कम्पेअर करून बघायचे. आणि प्रत्येकच वाचताना मला कॅन आय गो बॅक टू स्टॅटिक्स, आणि कॅन आय इज देअर एनिथिंग इन माय स्टॅटिक स्टडी, स्टॅटिक सब्जेक्ट स्टडी विच आय कॅन रिलेट. हा माझा अप्रोच नेहमीच होता. म्हणजे खूप कम्पॅरेटिव्ह आणि कम्पॅरेबल स्टडीज चाललेलं असायचं माझं. असं कधीच नसायचं की मी काहीतरी पॅसिव्हली वाचते. सारखं ह्याचं हिस्ट्रीमध्ये काही मला रिलेट करतं, मग तिथे लिहून काढायचं. किंवा पॉलिटीच्या DD बसूमध्ये ह्याच्याशी रिलेटेड काही आहे का, यु नो, आय विल ऑलवेज स्टडी लाईक दॅट. सो दॅट्स हाऊ माय करंट इव्हेंट्स यूज टू शेप माय स्टॅटिक सब्जेक्ट स्टडीज. कारण त्याच्यावरच मग प्रश्न पडायचे, कारण तेच करंटची रिलेटेड स्टॅटिक हे असायचे. कळतं ना तुम्हाला, ज्यांनी अभ्यास केला. आणि स्टॅटिक नेहमी करंटला इन्फ्लुएन्स करायचे. कारण असं आहे ना की सिलेबसच्या बाहेर करंट विचारत नाही. मग अगदी अशा न्यूज, रिजनल न्यूज वगैरे वाचायच्याच नाहीत. नॅशनलमध्ये पण काहीच न्यूज वाचायच्या असतात ज्या लॉ मेकिंगशी रिलेटेड असतात, आणि इंटरनॅशनल असतात तर त्या ब्रॉड स्ट्रक्चरनीच वाचायच्या असतात. कारण तुम्हाला 10 मार्कांसाठी तेवढंच अपेक्षित असतं, माहिती असणं. सो दॅट वे. सो political science was one of my options, so international was quite a cakewalk for me. So that way I had studied that time. Yes. I hope you are doing well. I'm doing well. How are you doing? मॅम, माझा प्रश्न एसे बद्दल होता की सध्या तो ट्रेंड आहे, जो एसेस आहे, तो काइंड ऑफ मेटाफिजिकल, फिलॉसॉफिकल क्वेश्चन्सवर चालला आहे, लाईक रॅशनॅलिटी अँड ऑल. तर आपण पाहतो तरी सिलेबसमध्ये डायरेक्टली तर मेन्शन केलेलं नाही आहे गोष्टी, बट 3 बिटवीन लाईन हे आपण ओळखून घेतो. तर या डेव्हलप कसे करतात, किंवा जर असतील तर त्याला ऑर्गनाईज आणि शार्प पण कसं करता येईल? ओके, यांचा प्रश्न आहे की एसएचे कोणी बघितलं, क्वेश्चन पेपर बघितला का UPSCचा, एसएचा यावर्षीचा? खूप इंटरेस्टिंग आहे. काहीतरीच टाकून दिलं त्यांनी, सिलेबसशी काही डिस्कनेक्टेड आहे. वेन यू कम अक्रॉस सच क्वेश्चन पेपर ना, यू शुड बी व्हेरी रिलॅक्स्ड. दॅट मीन्स दॅट देर इज नो डिफरन्स बिटवीन यू अँड समबडी हू हॅज स्टडीड फॉर 7-8 years. मग तुम्ही इक्वल प्लेइंग ग्राउंड आहे तुमचं. कारण तुम्ही पण, आर यू गेटिंग मी? असं असेल तर उलट तुम्ही
जास्त जोशपूर्ण त्याला लिहिलं गेलं पाहिजे, कारण मग तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही फरक उरत नाही. जे खूप प्रिपेअर करून देतात ना, त्यामुळे आय ऑलवेज यूज टू लुक फॉरवर्ड टू सच टॉपिक्स की ज्याच्यामध्ये जे लिहिल्यानंतर ज्याला मी अनालिटिकल टॉपिक्स म्हणते. मग मला तर या वर्षीचा क्वेश्चन पेपर खूप आवडला. असं असलं की नुसतं बसून आपला विचार करायचा आणि यु नो नॅशनल थ्रेड्स, इंटरनॅशनल थ्रेड्स, इकॉनॉमिक थ्रेड्स. फॉर एक्झाम्पल देयर वॉज अ टॉपिक थिंकिंग रॅशनल असं काहीतरी टॉपिक होता. रॅशनल रिअल. हां, सो यु नो दॅट. आता यशोदामध्ये काल परवा एक लेक्चर झालं, त्याच्यावर तर मी बोलायला सुरुवात केली की मी काय लिहिलं असतं. सो त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, रॅशनल इज रिअल, सो मॅन इज अ थिंकिंग ॲनिमल, ही इज कॉल्ड ॲज होमो सेपियन. इतकं UPSCला खूप फ्लारी काहीच गरज नाही आहे. सो व्हॉट इज थिंकिंग? सो आर वी थिंकिंग इन रिअल टर्म्स? व्हॉट इज रिअलिझम? मग रिअलिझमच्या पॉलिटिकल ॲस्पेक्टमध्ये रिअलिस्ट थिअरी काय आहे, त्याला तुम्ही कुठे लिंक करू शकता का? सो रॅशनल इज रिअल अँड रिअल इज समथिंग लाईक दॅट ना. सो असे तुम्ही काय करायचं, एसेचं पहिल्यांदा तर तुमच्याकडे आल्यानंतर एक तास तर तुम्ही ना ब्रेनस्टॉर्मिंग करायला पाहिजे आणि वेगवेगळे त्याचे थ्रेड्स ना मागे तुमच्या पुरवणीच्या मागे लिहून काढायला पाहिजेत आणि देन यू ॲक्च्युली आर्टिक्युलेट की कोणता पहिला पॅरेग्राफ असेल, कोणता दुसरा असेल. सो एसेवर सून आय लाईक एक तासाचं असं मी एक हेच घेणार आहे एसेवर आणि एक यूट्यूबवर मी अपलोड करून ठेवणार आहे. मे बी इट विल बी व्हेरी युजफुल टू यू, कारण एसेमध्ये मला कन्सिस्टंटली 60% मिळाले होते. सो आय नेव्हर हॅड लेस दॅन 60% इन एसे पर्टिक्युलरली, बिकॉज आय कॅन रिअली थिंक लॅटरली, विच इज व्हेरी रिक्वायर्ड इन एसे. माझं असं युनिडायरेक्शनल थिंकिंग नाही आहे, त्यामुळे ते डेव्हलप झालं ना तर तुम्हाला एसे खूप लवकर क्रॅक करता येतो. आणि एखादा टॉपिक आला तर त्याच्याकडे असं धस्य झाल्यासारखं बघायचं. हाऊ यू रिस्पॉन्ड टू दॅट टॉपिक विल मेक 50% ऑफ युअर पॉईंट्स. नाही तर तुम्हाला जनरेटच होणार नाहीत पॉईंट्स. यू विल बी ऑलवेज अफ्रेड. इफ यू आर अफ्रेड यू आर गॉन. ॲक्च्युली टेक इट ॲज अ चॅलेंज की येस आय ऑलवेज वॉन्टेड सच काइंड ऑफ ऑफबिट टॉपिक, आणि मग तुम्हाला सुचत जातील. इतका अभ्यास झालेला असतो, 2 वर्ष अभ्यास सलग केला ना 10-10 तासाचा, की तुमच्या नॉलेज लेवलमध्ये काहीच फरक उरत नाही दुसऱ्यांच्या नॉलेज लेवल. म्हणजे कुणी किती, एव्हरीवन इज इक्वल. मग असं नसतं की ह्या पहिला आलेला जो असतो ना टॉपर असतो, टॉपरला जास्त येतं असं काही नसतं. त्याचा फक्त ॲटिट्यूड त्या प्रश्नाकडे बघण्याचा, आणि तो घाबरलेला नसतो, त्यामुळे त्याला 10 पॉईंट्स तुमच्यापेक्षा परीक्षेमध्ये जास्त सुचतात, त्यामुळे तो टॉपर असतो त्या वर्षीचा. अजून काहीच नसतं. नॉलेज मला नाही वाटत 1-2 वर्षाचा अभ्यासानंतर UPSC MPSCमध्ये असं होतं की ते सिव्हिल लिस्टमध्ये यू कॅन डिफरन्शिएट अमंग कॅन्डिडेट्स की ह्याला जास्त नॉलेज आहे ह्याला कमी. असं नाही आहे. मे बी ही जस्ट थॉट 1-2 पॉईंट्स मोर. 1-2 मार्कांनी फक्त फरक असतो. त्यामुळे ॲक्च्युली वेन यू गेट सच टॉपिक्स अँड सच क्वेश्चन पेपर यू शुड बी व्हेरी हॅपी. यू शुड टेक इट ॲज अ चॅलेंज अँड यू शुड स्टार्ट रायटिंग अँड थिंकिंग. या येस. हॅलो मॅम. ॲक्च्युली आपण तुम्ही इमोशनल क्वेश्चनबद्दल बोलला, कन्सिस्टन्सीबद्दल बोलला आणि त्याच्यानंतर डिसिजनबद्दलही बोलला. बऱ्याचदा असं होतं की आपण जे ठरवलं ते आपण करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टीचा विचार नाही करायचा, एखाद्या व्यक्तीचा विचार नाही केला तर आपण तो वारंवार करतो. सकाळी उठायचं बाबा पण ते आपण उठत नाही. तर या गोष्टीला कसं टॅकल करायचं? याच्यामध्ये डिसिजनचा प्रॉब्लेम येतो का, इमोशनचा येतो का, कन्सिस्टन्सी? ओके, व्हेरी नाईस क्वेश्चन. मला एक सांग, असं होतंय का की जरा फेसबुकवर 1 तास बस असं सांगायला लागतं? जरा यूट्यूबवरचे 4 व्हिडिओ बघतोस का, रोज 4 तरी बघशील का असं सांगायला लागतंय का? नाही ना. इन्स्टावर जरा रोज एकदा तरी जाऊन भेट देशील का? नाही सांगावं लागत. मित्राशी एकदा तरी बोलशील का? नाही सांगायला लागत. का आपण नाही? तर थोडंसं ना डीप ह्याच्यावर विचार करू की आपल्याला ह्या गोष्टी का आवडतात. बिकॉज दिस थिंग्स आर जनरेटिंग प्लेजर. करेक्ट? वी लाईक समथिंग, we like to do these things because they give us pleasure. And what study is giving us? It is giving us pain. That's why we hate it ना. म्हणूनच माझा सगळ्यात पहिला पॉईंट की तुम्ही इंटरेस्ट डेव्हलप करा. Unless you develop interest, you are not going to like it, and unless you like it, you will never be motivated. You will never have that. Otherwise ना, दर 4 दिवसांनी तुम्हाला यूट्यूबवरचे मोटिवेशनल व्हिडिओ बघून असं तुम्हाला स्विच ऑन करावं लागेल आणि मगच तुम्ही अभ्यास करा.
So basically you need to have some interest in every topic, in every subject, and you need to develop it. And how that interest will come if you are very serious about your goal. की नाही मी हे नाही बसलं एक एक तासाला काय बसलं. तर आय टेल यू, माझं स्वतःचं ना 1 वर्षाचं टाइम टेबल असं समोर आरली टाइम टेबल रेडी असायचं. सो आज माझं 1 ते 2 हे वाचून व्हायला पाहिजे, या पुस्तकातले हे 15 पानं, आणि मग ते 15 पानांची कधी रिव्हिजन करायची ते पण पुढे रेडी असायचं. आणि मग त्या एकेका तासामध्ये नाही वाचलं गेलं ना तर मग त्या पानाच्या खाली मी लिहून ठेवायचे हे मिस झालं, हे वाचायचं राहिलं. मग इतका बॅकलॉग असायचा की कधीतरी संडेला मी बॅकलॉगचा दिवस ठेवायचे 15 दिवसांनी, मग तो भरून काढायचा. सो हे मला आरली माझे टार्गेट्स होते. सो कीप स्मॉल टार्गेट्स अँड टिक की हे केलं मी, हे केलं. असं जर तुम्ही स्वतःला त्या मोडमध्ये, सी युअर हॅबिट्स आर इम्पॉर्टंट, युअर मोटिवेशन इज लेस इम्पॉर्टंट. यू गेट मॅरिड, यू फॉल इन लव्ह, यू फील मोटिवेटेड टू गेट मॅरिड. किती वर्ष, 1-2 वर्ष छान वाटतं, त्याच्यानंतर रुटीन असतं ना, मग आपण काय त्याला सोडून देत नाही ना. वी कीप ऑन डुईंग इट बिकॉज इट बिकम्स पार्ट ऑफ आवर रुटीन, इट बिकम्स आवर हॅबिट. बरोबर आहे ना. सो यू ॲक्च्युली शुड नॉट लुक फॉर मोटिवेशन. इफ यू आस्क मी, यू विल नेव्हर बी मोटिवेटेड फॉर एव्हर फॉर समथिंग. सारखं आपलं इमोशनल स्टिम्युलस कोण देणार आहे? कोणी नाही देत. त्यामुळे मेक इट अ हॅबिट, डोंट लूज कन्सिस्टन्सी, and do it as a task, every hour task. You should have that hourly planning, an hourly timetable. ते फॉलो करत राहायचं. आणि ते नाही झालं आणि ते छान फॉलो झालं एखाद्या दिवशी तर एखादं आईस्क्रीम खायचं, स्वतःलाच रिवॉर्ड द्यायचा. जर नाही झालं, आपण 2-4 तास आपले वाया गेले, काहीतरी आपण जाऊन आलो कुठेतरी, आणि देन स्वतःला पनिश करायचं. पनिश करायचं म्हणजे थोडंसं काहीतरी, यू कॅन study next day, you can study 2 hours more, or you can do something which actually you feel not. असं करत करत दॅट इज ऑल विदिन आवर सेल्फ. नोबडी, कारण सेल्फ स्टडीज असतो ना या परीक्षेमध्ये कोचिंग क्लास इज इररिलेव्हंट. ते तुम्हाला फक्त डायरेक्शन देऊ शकतात किंवा बाकी कोणाचंही. मी पण इथे आज जे बोलते, मे बी यू विल फील मोटिवेटेड नाव, आफ्टर 4 days यू विल लूज इट अगेन. सो मेक इट अ हॅबिट. हॅबिटचं जितकं हे आहे ना पॉवर, तेवढी बाकी कशाचीच नाही आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेन मी, तुमची विल पॉवर असायला पाहिजे. ठीक आहे, विल पॉवर एका पॉईंटपर्यंत असायला पाहिजे. त्याच्यानंतर काय मॅटर करतं लॉंग टर्ममध्ये? तुमचे मित्र, तुम्ही कोणाबरोबर आहे. तर तुम्ही ज्यांच्या बरोबर आहात ना, ते 5 लोक ज्यांच्याशी दिवसामध्ये बोलता, ते 5 लोकच त्यांचाच ॲव्हरेज असता तुम्ही. असं मी एकीकडे वाचलं, दॅट इज सो ट्रू. एखाद्या वर्षी मी खूप अचीव्ह करते, कारण ते 5 लोक माझ्या जे आजूबाजूचे असतात ना, ते वेगळे असतात आणि ते मला सारखे इनपुट्स देत असतात. आणि एखाद्या वर्षी ना, एखादा असं कोणीतरी माणूस माझ्या आयुष्यामध्ये येतं की माझं अचिव्हमेंट 0 होऊन जातं. असं होतं ना, तुमच्याही आयुष्यात होतं. सो आय विल नॉट से दॅट डोंट फॉल इन लव्ह ऑर डू. दीज आर ऑल डिस्ट्रॅक्शन्स पीपल से. फॉर सम इट इज मोटिवेशन. आता तुम्हाला आवडणाऱ्या मुलीचं तिच्याशी लग्न जर होणार असेल, जर तुम्ही सिव्हिल सर्वंट झालात तरच जर तिचे वडील करून देणार असेल, तर इट इज अ मोटिवेशन फॉर यू. You just get motivated, fall in love and study, and then somehow get through. So you know this, how to do it. It's all upon you. How you will respond to this. Okay? Am I making sense? म्हणजे कळतंय ना? आम्ही म्हणजे खूप साऱ्या स्टोरीज अशा ऐकल्यात की दिल्लीला किंवा देशातल्या कानाकोपऱ्यात खूप लोक UPSC अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशन करतात आणि त्यांचा जो स्टडीचा एरा तयार झालेला होता 10 तास 15 तास, ते खूप अभ्यास करतात आणि समजा त्यांचं झालं नाही तर ते जर्नलिझमकडे येतात. म्हणजे ते आमच्यासाठी खूप मोठं कॉम्पिटिशन तयार करतात. कारण का आम्ही जर्नलिस्ट बीजे करून ठेवलं होतं. मी नसते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गेले, मी तुमची कॉम्पिटिटरच असते. मग मी अशी व्हिडिओ करत बसले असते, साम TV, ABP माझे तिथेच बसले असते जाऊन. म्हणजे हा एक खूप मोठा आमच्यासाठी कॉम्पिटिशनचा एरा आहे. आणि करंट अफेअर्स असतात, त्याच्यासोबत सुद्धा आम्हाला कनेक्ट असणं खूप गरजेचं असतं. आर्टिकल 370 असेल, काही लेटेस्ट अपडेट इंटरनॅशनल नॅशनल. तर याच्यासाठी ह्या अभ्यासाची पद्धत जर्नलिझमच्या स्टुडंटसाठी किती उपयुक्त राहू शकते. आता तुम्ही तर BJ केलं म्हणल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे.
हा अभ्यास बीजे साठी किती इम्पॉर्टंट असू शकतो? मला प्रिपरेशन असं वाटतं की UPSC आणि MPSCचं प्रिपरेशन केलं तर तुम्ही जे बनता ना, इतके मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी तुम्ही बनता, आणि हा सगळा जो बेस असतो ना तो तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये फक्त दुसऱ्या तुमचे ऑल्टरनेट करिअर ऑप्शन असतो त्याच्यामध्ये उपयोगी पडतोच. मग तुम्ही बँकेमध्ये गेलात PO होऊन तर तुम्ही सगळ्यात चांगले बँकर असता, कारण तुम्हाला ह्या EQ आणि या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या समजलेल्या असतात दॅट यू आर रिअली ॲसेट टू एनी इन्स्टिट्यूशन. लेट इट बी जर्नलिझम और लेट इट बी एनीवेअर यू आर बेटर दॅन एनी अदर फेलो कॅन्डिडेट. आय डोंट नो वेदर यू विल ॲग्री, पण असंच होतं. UPSC MPSCचा अभ्यास केला आणि तुम्ही एक चांगले पॅरेंट पण म्हणू शकता, कारण तुम्हाला तुमच्या पोराला विचारले सगळ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर देता येतात जी नाही देता येणार जर तुम्ही अभ्यास नाही केला रिअली. सो दिस एक्झाम इज नेव्हर गोइंग टू गेट वेस्टेड एनीवेअर. ह्याचा खूप तुम्हाला उपयोग होतो. आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलात तर तुमच्यामध्ये काही क्वालिटीज, या ज्या मी क्वालिटीज बोलले ना, गुड स्टडी हॅबिट्स, EQ, क्लॅरिटी ऑफ थॉट, ह्या सगळ्या या अभ्यासाच्या काळामध्ये डेव्हलप होतच जातात हळूहळू टू सर्टन एक्सटेंट. त्या सगळ्या तुम्हाला तुमच्या करिअर ऑप्शनमध्ये खूप उपयोगी पडतात. फक्त बीजेचं मी म्हणेन की बीजेचा तेवढा वास्ट नाही आहे, UPSC जास्त वास्ट आहे आणि बीजेला पण नॅशनल इंटरनॅशनल करंट इव्हेंट्स आहेत, पण स्टॅटिक सब्जेक्टवर तेवढा भर नाही आहे जो UPSC एक्सपेक्ट करते. पण दॅट इज जस्ट अ डिग्री रे. म्हणजे अजून म्हणजे बीजे फॉर मी इट वॉज लाईक तर तेच झालं. बीजे मी असंच केलं, एक दिवस आधी अभ्यास केला. पण मॅम लोक IAS IRS होऊन लगेच मग एक्सप्रेस मध्ये मोठमोठ्या पेपर मध्ये आर्टिकल्स लिहायला सुरू करतात, ते पण कॉम्पिटिशनच आहे ना आमच्यासाठी. असू दे ना. म्हणजे सो वाय यू थिंक की तुम्हाला नॅशनल कॉम्पिटिशनच आहे, तुम्हाला इंटरनॅशनल कॉम्पिटिशन पण आहे ना. तिथे ओप्रा विन्फ्रे बसल्यात US मध्ये आणि तुम्ही एवढ्याशा कॉम्पिटिशनचा एवढा विचार करता. आम्ही तर आहोतच जेवढं. नो, कॉम्पिटिशन इज एव्हरीवेअर. आणि मग तुमचा एक्सलन्स आता तो यू हॅव टू स्टँड समवेअर. काहीतरी वेगळं करून दाखवायचं असतं जर्नलिझममध्ये पण. सुचेता दलाल नेम इज नोन टू एव्हरीबडी. का ते सगळ्यांना माहिती आहे? बिकॉज ऑफ हर डीप स्टडी अबाउट BSc and NSc and the way she has written about Harshad Mehta scam, and now also her comments we read, right? तर हे का होतं? कारण एका पर्टिक्युलर याच्यामध्ये तुम्ही खूप डीपमध्ये जाऊन स्टडी करता, मग तुमचे ओपिनियन इम्पॉर्टंट बनतात. असं तुम्ही तुमचं क्षेत्र डेव्हलप करा. इट कॅन बी बॉलिवूड, इट कॅन बी पेज 3, इट कॅन बी समवेअर की तुमचे कॉन्टॅक्ट्स असे असतील की तुम्हाला लगेच असं मी फोन केला तर कंगना रनौत इंटरव्ह्यू देणार नाही, तुला देईल कदाचित. सो देन यू विल स्टँड आउट. सो यू नेव्हर नो हाऊ यू विल. सो यू सी व्हॉट इज युअर इंटरेस्ट अँड देअर यू इतकं डीप जा की तुला कोणी दुसरा कॉम्पिटिटर उरणार नाही एखाद्या तरी तुझ्या विषयामध्ये. देन इट विल बी देन समवेअर मे बी यू विल रॉक. इथे एकाला कोणीतरी हात वर होता. हां येस तू. शेवटचा प्रश्न देऊ आता आपण. मॅम माझा एक प्रश्न आहे, आपलं डिसिजन मेकिंगवर प्रश्न आहे. कारण की अख्ख्या 11वी 12वीला आपण डिसिजन असतो, कारण की आपण डिसिजन घ्यायचं असतं, कारण करिअर डिसिजन असतं ते. त्या टाईमला आपल्याला कोणी गायडन्स करणार नसतं. मतलब आपण पॉलिटिशियन कोणी असतं, आपण कोणत्या करिअर चूज करणार आहे त्या फील्डमध्ये. त्या टाईमला आपण गायडन्स कोणाकडून पण नसतं. आपण ना जे आपण रिश्तेदार या आईवडील म्हणतात त्या कोणी आपलं भाऊ म्हणते ते बाबा हे कोर्स कर, तू हेच कोर्स कर. मतलब आपल्याला तिथं आपलं फॅशन फॉलो करायला आपल्याला जमत नाही, म्हणजे फॅशन फॉलो करत नाहीत. आणि त्याच्यामुळे आपण फॅशन नाही फॉलो करायला आपण त्या फील्डमध्ये आपण पाऊल ठेवतो आणि त्या फील्डमध्ये आपण काम करतो. पण आपल्याला असं वाटतं की आपण त्या फील्डमध्ये नाही आपण, आणि त्याच्यामुळे आपल्या मेंटॅलिटीवर काही चेंजेस होतात, आपले मेंटल चेंजेस होतात. त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला असं म्हणायचं, असं होऊ देऊ नका, असं स्वतःबरोबर होऊ देऊ नका. आणि जेव्हा पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल, कधी कधी काय होतं आपण खूप लवकर आपल्याला काही फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि कुणीतरी सांगतं म्हणून एखाद्या करिअरमध्ये आपण जातो. पण एकदा आपल्याला लक्षात आलं की आपण त्यातनं बाहेर पडू शकतो, आपण फिनान्शियली इंडिपेंडंट आहोत आणि एक 2-4 वर्ष स्वतःला देऊ शकतो. यू कॅन कम आउट अँड यू कॅन ॲक्च्युली स्टार्ट थिंकिंग वॉट यू रिअली वॉन्ट इन युअर लाईफ अँड देन यू कॅन चेंज युअर डायरेक्शन. पण आपण मॅम असं वाटत आपण की त्या टायमाला आपल्याला असं रिअलाइज होतं की त्या टायमाला आपण डिसिजन घेता, कारण की आपण नंतर आपल्याला कळतं आपण डिसिजन चुकलोय. मग ज्या मुमेंटला तुम्हाला वाटतं तुमचा डिसिजन चुकलाय त्या मुमेंटपासून तुम्ही विचार करा, कारण इट इज नेव्हर टू लेट. आय गेव यू एक्झाम्पल ऑफ श्रीराम लागू, बमन इराणी.
they took their decisions at the age of 40-45. So we are at 20s ना, मग आपल्यासाठी तर काहीच नाहीये. ते 40-45व्या वर्षी त्यांनी डिसिजन घेतला आणि त्यांनी आता ते 55-56 वर्षाचे आणि त्यांचं चाललंय ना बमन इराणींचं. तर असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. आय जस्ट गेव यू एक्झाम्पल ऑफ बॉलिवूड पर्सनॅलिटीज, कारण तुम्हाला माहिती असतील. तर असे खूप आहेत. तुम्हाला ज्या क्षणाला वाटेल की हे चुकलंय त्या क्षणापासून तुम्ही चेंज करायचा डिसिजन आणि त्याचं प्लॅनिंग आणि त्याची स्ट्रॅटेजी सुरू केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण मला पण कधी कधी वाटतं की मला एम आय ॲक्च्युली इज दिस व्हॉट आय वॉन्ट टू डू इन लाईफ, आय रिअली डोंट नो. मला स्वतःचं प्रश्नाचं उत्तर नाही आहे. हे ह्या कामासाठी मला पाठवलं का देवानी, हे ब्युरोक्रसी. I don't have this answer yet. I don't know because I'm still exploring, and that's why I'm an actress. I tried to do some short films. That's why I'm a novelist. I tried to write and see the responses. I wrote 2 books. Why? Because I don't know what I want to do. I'm just chasing and I'm exploring ki mala kashamade ata competitive services the guidance. This is something new I have taken up. And I'm just Josh talk हे ते इकडे तिकडे चाललंय माझं. तुम्ही जोश टॉकवर बघा, हिंदीमध्ये मराठीमध्ये आलेलं. हॅव यू हर्ड रिसेंटली? त्याला खूप व्ह्यूज पण आलेत होता. तोच मला सगळ्यात हायेस्ट व्ह्यूज आहे. माझ्या गाण्याच्या व्हिडिओला तेवढे व्ह्यूज आले नाही जेवढे जोश टॉकला आले. तर मी गाणं सोडून दिलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. सो आय डोंट नो फॉर वॉट आय एम सेंड टू ऑन दिस अर्थ बाय गॉड. सो आय एम ऑल्सो एक्सप्लोरिंग. सो आय एम जस्ट ट्राईंग माय ओन वेज. लाईकवाईज यू ऑल्सो ट्राय and see what is best, and when you get it, stick to it.